इंट्युशन म्हणजे नेमकं काय? ती इंट्युशन शक्ती, पॉवर कशी वाढवायची, का वाढवायची? काय आहे बरं इंट्युशन म्हणजे? मला जे वाटतंय, मी जे अनुभवतोय, मी जे काही आज तुम्हाला सांगणार आहे, हे कुठे वाचलेलं किंवा एखाद्याचं व्याख्यान ऐकलेलं मी सांगणार नाहीये. मी माझ्या आयुष्यात जे जगलोय, मला जे जे काही अनुभव आलेत, हे माझे अनुभव मी फक्त तुम्हाला आज सांगणार आहे. मग इंट्युशनचा अर्थ काय आहे? ऐका. आणि खरं तर आजचा सत्संग आहे ना, हा अनुभवण्याचा आहे. मी सुद्धा आज बस फक्त माझ्यामध्ये बस, खुद में खो गया हूं मैं. आणि माझा एक एक शब्द ऐकताना तुम्ही सुद्धा तुमच्या आत या प्रत्येक शब्दाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावरती स्मितहास्य, मनामध्ये विश्वास, आणि शून्य होऊन माझ्यासोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करा. तेव्हा या शब्दांचा तुम्हाला अनुभव येईल. इंट्युशन. इंट्युशन, व्हॉट इज इंट्युशन? काय आहे इंट्युशन? जे मी अनुभवलं ते सांगतो. आपण सगळेजण या निसर्गाचा एक भाग आहोत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांमधून आपलं शरीर तयार झालेलं आहे. मग ज्याचा आपण भाग आहोत, त्याच पंचतत्वांकडून, त्याच निसर्गाकडून तुमच्याबद्दल, म्हणजे तुमचं भविष्य, भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटना, ज्या तुमच्या व्यक्ती आहेत, तुमची आई, तुमचे बाबा, तुमचे लेकरं, तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करतात, ती व्यक्ती किंवा पुढची परिस्थिती किंवा एखाद्या घटनांबद्दल या निसर्गातून आपोआप मिळणाऱ्या सूचना, घटना घडण्याच्या अगोदरच तुमचं भविष्य, आपले लोक, परिस्थिती किंवा घटना यांच्याबद्दल अगोदरच मिळणाऱ्या सूचना म्हणजे इंट्युशन, अंतर्चेतना, किंवा हिंदीमध्ये आपण त्याला गट फिलिंग असं म्हणतो. तुमच्यापैकी अनेकांनी हे अनुभवलेले बरं का, की एखादी गोष्ट ज्या वेळेला होते, ती गोष्ट घडल्याच्या नंतर तुमच्यापैकी अनेक लोक, जर जाणवत असेल तर हात वरती करायचा आणि जागरूक राहायचं बरं का. सत्संग ऐकताना तुमच्या कॉमेंट्स, मी जे बोललो त्याच्यावरती रिस्पॉन्स देत चालू ठेवा. तुमचं प्रेम पाठवत राहा. आणि मला सांगा, असं कोणाला जाणवलं का तुमच्यापैकी कुणाला, की एखादी वाईट गोष्ट जरी घडणार असेल तरी मन अगोदरच अस्वस्थ होतं, किंवा काही चांगलं घडणार असेल तरी मन असं आनंद आणि उल्हासित होतं, आणि तुम्हाला असं वाटतं की यार आता कुछ तो होने वाला है, कुछ तो होने वाला है. काय होतं हे कळणार नाही बरं का आपल्याला, काय घडणार हे माहिती नसतं, पण असं आतून फिलिंग येत असतं. आणि मग ज्या वेळेला ती घटना घडते, तर तुमच्यापैकी अनेक लोक असं म्हणतात, यार मला वाटतच होतं की असं होईल. असं जर कुणाला जाणवलं असेल तो मुझे बोलो की हा भाई माऊलीजी आम्हाला जाणवलं, किंवा असं सुद्धा कोणाला जाणवलं असेल तर मला सांगा, की एखाद्या ठिकाणी आपण गेलो ना, आपण पहिल्यांदाच जातो बरं का त्या ठिकाणी,
पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की यार मी इथं पहिल्यांदा येऊन गेलेलो आहे, ही जागा मी कुठेतरी पाहिलेली आहे, असं जाणवलं. येस. किंवा असं जाणवलं का, तिसरी गोष्ट सांगतोय मी, असं जाणवलं तुम्हाला कधी की आता सध्याला जी काही चालू आहे ना, जी घटना प्रसंग जे सुरू आहे, तुम्हाला अनेकांना असं देखील वाटतं की हे माझ्या बाबतीत पहिल्यांदा कुठेतरी घडून गेलेलं आहे, हे झालेलं आहे पहिल्यांदा, हे मी पहिल्यांदाच नाही अनुभवते, हे पहिले कुठेतरी झालेलं आहे, असं वाटतं. तो ये क्या है भाई, काय आहे हे? हे सगळं त्या इंट्युशन मध्ये येतं. इंट्युशनचा अर्थच काय सांगितलं मी, की या पंचतत्वांकडनं, या सृष्टीच्या कणाकणामधून, या निसर्गातून तुमच्याबद्दल, तुमच्या भविष्याबद्दल, तुमच्या लोकांबद्दल, तुमच्या माणसांबद्दल, तुमच्या परिस्थिती आणि घटनांबद्दल निसर्गातून मिळणाऱ्या सूचना म्हणजे इंट्युशन. आणि गंमत अशी आहे की या सूचना ज्या तुम्हाला कधीतरीच जाणवतात, प्रत्येक क्षणाला हा निसर्ग आपल्याला त्या सूचना देत असतो. सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो, की यार मला वाटतच होतं, मला वाटतच होतं. सिक्स सेन्स. निसर्ग प्रत्येक क्षणाला या सूचना आपल्याला देत राहतो, फक्त आपल्याला ते कधी कधीच जाणवतं. ते कधी जाणवतं ते देखील मी आज तुम्हाला सांगणार, कसं जाणवतं ते देखील सांगणार आहे. आणि ते जाणवायला पाहिजे आणि इंट्युशन पॉवर वाढवायला पाहिजे. वाढवायची कशी याचं ध्यान सुद्धा मी घेणार आहे. त्यासाठी कसं जीवन जगायला पाहिजे ते देखील मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगणार. तर तुम्ही, मी ज्या वेळेला तुम्हाला आता बोलतोय त्यावेळेला तुमच्यापैकी अनेकांनी लगेच तुमच्या डोळ्यासमोरच आलेलं असेल की असं केव्हा केव्हा घडलं. हा यार, यावेळेला मला असं वाटलं होतं बरं का, ती घटना घडल्याच्या नंतर अगोदरच तसं होईल असं वाटलं होतं बरं का. मी माझं सांगतो तुम्हाला एक दोन प्रसंग. सकाळी सकाळी आपले चैतन्यवनात, त्याला आता काही महिने झाले, मी निघालो. आपले एक साधक होते माझ्यासोबत आणि मी इतका आनंदात राहणारा, एकदम फुल एन्जॉय करणारा, मजा करणारा. माझा चेहरा शक्यतो असा कधी फार पडलेला नसतो, कधी लहान बाळासारखा असतो. पण त्या दिवशी जसं जसं मी चैतन्यवनाकडे जाऊ लागलो ना, तर मला असं वाटू लागलं की असं अस्वस्थ, काय होतं ते कळत नव्हतं, पण अस्वस्थ होत होतो यार. आणि मी त्यांना निदान 10 वेळेला म्हटलं असं की आज मला अस्वस्थच वाटतंय, आज मला असं वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे, आज माझं मन काही स्थिर नाहीये. त्या साधकांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि म्हणाले, तुम्ही बोलताय असं, तुम्ही तर फार सांगतात लोकांना की असं राहा तसं. अरे म्हटलं मी आहेच तसा, पण नॅचरली असं मला असं वाटतंय, आपोआप माझ्या मनात येतं की यार काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, आज चांगलं नाही, आज चैतन्यवनात जायला नाही पाहिजे, आज परत फिरायला पाहिजे. आणि माऊलीजी आता इतक्या दिवसांनी मी आलो तुमच्यासोबत, मला घेऊन चला ना. मग माझी इच्छा नसताना मी गेलो. आणि नेमकं काय झालं, आपण आपल्या चैतन्यवनात एक खूप सुंदर, मिची त्या कुत्र्याचं नाव होतं, तो कुत्रा पाळलेला होता. आणि ते इतकं प्रेम करायचं, ते असं कळायचं त्याला सगळं माणसांसारखं. सोबत यायचा तो, गाय तिकडे नेली तिथे गायीचा दोर पकडत तिकडे घेऊन जायचा तो. आणि नेमकं मी तिथून आपल्या चैतन्यवनातून, आपल्या चैतन्यवनात शिव मंदिर आहे, तिथून पुढे जाऊ लागलो. तर म्हटलं चला बरं आहे. आणि माझी अस्वस्थता वाढायला लागली, पण म्हटलं ठीक आहे, आता येऊन तर गेलो चैतन्यवनात. आणि मी गाडी थांबवणार तितक्यात तो मिची झाडातून एकदम मध्ये घुसला. अचानक, कुठे काही दिसायला तयार नाही, कुठे रस्त्यावरती नव्हता, कुठे काही नव्हता. तो आतमध्ये घुसला आणि डायरेक्टली माझ्या गाडीच्या चाकाच्या खाली, माझी गाडी त्याच्या वरतून गेली. असं मन सुन्न झालं, मला तर काही सुचलं नाही त्या दिवशी. मग ते साधक म्हणे, माऊली
आत्ता कळालं तुम्ही अस्वस्थ का होते. आणि तेव्हा मला जाणवलं की निसर्ग सूचना देत होता मला, अरे तू जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, पण मी ऐकलं नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी घडत असतील तरी देखील सूचना येतात, वाईट गोष्टी घडत असतील तरी देखील सूचना येतात. जे काही घडणार आहे ना त्याच्या सूचना या निसर्गातून तुमच्याकडे येत असतातच. तुम्हाला देखील असं जाणवलं असेल कधी? जाणवलं? अजून एक उदाहरण सांगतो मी माझं, म्हणजे मी तर ते विसरू शकत नाही कधी. तुमच्यापैकी सुद्धा अनेकांना असं निश्चित जाणवलेलं असेल, कधी ना कधीतरी तुम्ही ते अनुभवलेलं असेल की ती तारीख नाही विसरू शकत मी. 7/7/17 7/7/2017 त्या दिवशी 2 दिवसांनी 9 तारखेला गुरुपौर्णिमा होती. आणि गुरुपौर्णिमेचा एक मोठा महोत्सव असतो आपल्या चैतन्यवनामध्ये. आणि मी ध्यानाला बसणार होतो. गुरुपौर्णिमेला मी अंदाजे 48 तास किंवा 40 तास किंवा 24 तास असं एकाच ठिकाणी शांत ध्यानाला बसत असतो. आणि त्याच्यासाठी 7 तारखेला मला सकाळी, 6 तारखेला किंवा 7 तारखेलाच जायचं होतं. 6 तारखेला रात्री, नाही तर 7 तारखेला सकाळी सकाळीच मला निघायचं होतं. 7/7/17. आता गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, वनात शेकडो लोक आलेले असतात, खूप पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक येतात आणि 2 दिवस अगोदरपासूनच लोक येतात. आणि मला ध्यानाला बसायचं होतं. मी ठरवलं होतं की या दिवशी 45 तास ध्यानाला बसायचं आहे आणि म्हणून मला लवकर जाणं आवश्यक होतं. पण माझं घरातून काही पायच निघत नव्हतं. म्हणजे 8 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, असं मन अस्वस्थ 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 अस्वस्थ. माहिती नव्हतं का बरं. आणि खरं तर ध्यानाला बसताना असं मी शांत असतो, पण अस्वस्थ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, सगळे साधक फोन करतायत, सगळे साधक कधी येतात, मी कोणाचा फोन सुद्धा उचलला नाही. आणि सगळ्यात शेवटी मला वाटतं 12:30 1 दीड वाजला असेल काहीतरी. आणि मग त्यावेळेला पर्यायच नाही, पाऊल उचलत नव्हतं, पण पर्यायच नाही, आता लोक येणार आहे, ध्यानाला बसायचं आहे, आपल्याला जायचं आहे, म्हणून निघालो. आणि मग जसा मी निघालो, खाली पार्किंगमध्ये आलो, गाडी उघडली की मला फोन आला. मी म्हणजे तो क्षण नाही विसरू शकत. ते आलं की डोळ्यात पाणी येतच. पण इंट्युशन मला जाणवत होतं असं की मला फोन आला की कुठे आहे, इथेच आहे. आणि मला फोन आला की जाऊ नका आता कुठेच, इकडे या, कारण तुमचे वडील गेलेले आहेत. म्हणजे खरं तर त्यांचं वय, त्यांचा उत्साह, त्यांची अवस्था अशी नव्हतीच की ते जातील. 7/7/17 युअर डॅड इज नो मोर. अशा खूप साऱ्या घटना आहेत बघा, खूप साऱ्या गोष्टी तुमच्या सुद्धा आयुष्यात असतील अशा. म्हणजे वाईटच घडणार असेल असं नाही, चांगलं घडणार असेल तरी देखील इथे. आणि ते इथं नाही होत बरं का, इथे नाही होत ते इथे जाणवतं आपल्याला. काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे, काहीतरी. मग ही सूचना देतं कोण? कोण देतं ही सूचना? ते मी आधीच सांगितलं तुम्हाला.
की तुम्ही या निसर्गाचा एक भाग आहात. आणि एखादी घटना तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी, जसं इथून जर मला पुण्याला जायचं असेल तर प्रवासाला ज्यावेळेस मी सुरुवात करतो तर ज्यांच्याकडे जायचं आहे त्यांना अगोदर फोन करतो की नाही, की आता माझी गाडी निघालेली आहे, 5 तासात तुमच्यापर्यंत मी पोहोचणार आहे. तसं या निसर्गाकडनं आपल्याला एक कॉल येतो की हा, हे असं असं तुझ्या आयुष्यात चांगलं किंवा वाईट किंवा जे कुठली घटना आहे, ही घटना तुझ्याकडे निघालेली वर का. आता बी अवेअर. सावध राहा. तसं जे घडणार आहे ते बऱ्याचदा टाळू शकत नाही आपण, पण तुम्हाला हेच कळतं, तिकडून कॉल येतो तुम्हाला की यस, ही अभी याचा प्रवास सुरू झालेला आहे, येतोय तुझ्याकडे. आणि हा जो कॉल आहे कुणाचा, निसर्गाचा, कुणाबद्दल, भविष्य, घटना, व्यक्ती, आपले लोक किंवा तुमचं आयुष्य, याच्याबद्दलचा कॉल प्रत्येक क्षणाक्षणाला जो येतो त्याला काय म्हणतात, इंट्युशन, अंतर्चेतना, गट फिलिंग, वाटणं. मग हे जे जे काही आपल्याला वाटतं आतून, तो जो आतला आवाज आहे, तो आतला आवाज प्रत्येक क्षणाला येत असतो. आणि तुम्ही जितके शुद्ध अंतःकरणाचे, जितकं विचार शून्य तुम्ही असताल, तितकं तुम्हाला ते जास्त जाणवतं, तितकं जाणवतं तुम्हाला ते. 6 सेन्स तुमचा वाढतो. पण लक्षात घ्या, जरी निसर्ग कंटिन्यू तुम्हाला सूचना देत असेल की असं होतंय, असं होतंय, इंट्युशन, तरी सुद्धा तुम्ही ते ऐकूच शकतात असं नाही बरं का. तुम्हाला ते ऐकायला येईलच असं नाही, कधीतरीच असं ऐकू शकता तुम्ही. तर का नाही ऐकू शकत? कारण निसर्ग जरी आपल्याला सूचना देत असेल तरी सुद्धा आपण निसर्गाच्या सोबत असतो का? आपण अहंकाराने, मीनी, रोगांनी, विचारांनी जर भरलेलो असेल तर ती सूचना तुम्हाला ऐकू येत नाही. त्यासाठी रिकामं व्हावं लागतं. बरं, आता तुम्ही मला सांगायचं बरं का, असं तुम्ही केव्हा केव्हा अनुभवलेलं आहे हे तुम्ही मला सांगायचं, की काही काम नसतं आणि तुम्ही आपल्याशी शांत बसलेले असतात आणि काहीतरी बघत असतात, काहीतरी चालू असतं, डोक्यामध्ये काहीतरी सुरू असतं बरं का, काहीच नाही, नुसते बसलेले आणि डोक्यात काहीतरी सुरू असतं, डोळ्यासमोर ते मी इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो. आणि तुमचा मित्र येतो, तुम्हाला एकदा हाक मारतो, तुम्हाला ते ऐकूच येत नाही कारण तुम्ही त्या तंद्रीत. दुसऱ्यांदा हाक मारतो, ऐकूच येत नाही. मग तो जवळ येतो, तुमच्या डोळ्यासमोर असं करतो, अरे कहाँ खो गए, कुठे कुठे गेला, कुठे हरवला. आणि तुम्ही अरे अरे तू केव्हा आला? मग तो म्हणतो, अरे यार 4 वेळेला हाक मारली तुला आणि तुला ऐकू पण नाही आलं. मग ते म्हणतो, अरे हा मी त्या विचारांमध्ये होतो. असं असं घडलेलं आहे कधी कोणाबद्दल? जाणवलंय? बरोबर आहे. म्हणजे शेजारचा मित्र जो आहे, विचार करा, हा शेजारचा मित्र काय सांगतोय ते देखील तुमच्या डोक्यात शिरत नाही, तुमच्या ते शब्द तुमच्या कानात येत नाही, तो आवाज तुम्हाला येत नाही. का बरं? कारण तुम्ही 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 म्हणजे कोण? तो द्रष्टा, तो मी, तो आत्मा, तो कुठे गेलेला असतो? कुठेतरी बाहेर गेलेलो असतो. समजतंय? मग तुम्ही जिथं लक्ष केंद्रित केलेलं असतं तेच तुमच्या डोक्यात सुरू असतं, आवाज येत नाही. जेव्हा त्याने असं केलं, अरे हा, तुम्ही परत येता तिथे. राईट? सेम असंच इंट्युशनचं आहे. इंट्युशन काय आहे?
की निसर्गातून मिळणारी सूचना. पण तुम्ही जर तुमच्याच अहंकारात, तुमच्याच संसारात, तुमच्याच विचारात, तुमच्याच व्यसनांमध्ये, तुमच्याच रोगांमध्ये ते जर सगळं मन भरलेलं असेल, तर तुम्ही मला सांगा त्याचा आवाज कसा ऐकू शकताल तुम्ही? नाही ऐकू शकत. बरोबर आहे? म्हणजे मी म्हणजे अहंकार आणि विचार यांनीच जर मन भरलं असेल तर इंट्युशन नाही ऐकू येत आपल्याला. मग मी माझ्या अनुभवातून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जर इंट्युशन पॉवर वाढवायची असेल, जर या निसर्गाच्या सूचना ऐकायच्या असतील, तर या सूचना तुम्हाला ऐकू येतात, या सूचना तुम्हाला कळतात ते हृदयात. कुठे सांगितलं मी? हृदयात. डोक्यात नाही. डोक्यात विचार आणि हृदयात ही अंतरचेतना. हे पक्क डोक्यात ठेवा की बुद्धीने विचार तुम्ही करू शकतात, तुम्ही ठरवू शकतात, पण जी अंतरचेतना आहे त्याच्यासाठी अंतरप्रेरणा पाहिजे. ते न कळते ऑटोमॅटिक येतं, ते आपोआप घडतं. हे लक्षात ठेवा. आणि ती याची गोष्टच नाही, ती डोक्याची गोष्टच नाहीये. काही गोष्टी जीवनातल्या अशा असतात की ते डोकं लावून कळतच नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, इंट्युशन इज बियॉन्ड युअर इंटेलेक्ट. अंतरचेतना जी आहे ती तुमच्या बुद्धीच्या पलीकडची आहे. इंट्युशन इज बियॉन्ड युअर इंटेलेक्ट. अँड इफ यू वॉन्ट टू फील दॅट इंट्युशन, जर तुम्हाला ते अनुभवायचंच असेल, यू हॅव टू बी एम्प्टी, फुल्ली एम्प्टी. तुम्हाला रिकामच व्हावं लागणार. पण कशाने? लक्षपूर्वक आहे का बरं, कशात गंमत आहे. यू हॅव टू बी म्हणजे कधी ऐकू शकता तुम्ही? एम्प्टी बाय थॉट्स. नीट ऐका. एम्प्टी बाय थॉट्स इन युअर माइंड, म्हणजे तुमच्या मेंदूत विचार शून्य अवस्था. आणि यू हॅव टू बी फुल ऑफ लव इन युअर हार्ट. कळतंय? इंट्युशन जर तुमची वाढवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की डोक्यातले विचार शून्य व्हायला पाहिजे आणि हृदय प्रेमाने भरून गेलं पाहिजे. पहिली अटच आहे की इंट्युशन पॉवर जर वाढवायची असेल तर पहिली अट काय आहे? विचार शून्य अवस्था आणि प्रेममय जीवन, हृदय प्रेमाने भरून गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा, हे जे मी तुम्हाला सांगतो इंट्युशन तुम्हाला जे जाणवतं, ज्या आई आहेत, जे बाबा आहेत, त्यांना हे नक्की जाणवतं की काय होणार. लेकराला जर काही होणार असेल तर आईला अगोदरच कळतं की नाही कळत? हॅलो, तुमच्याशी बोलतोय मी, बोला. जाणवतं की नाही जाणवत? आपल्या माणसांबद्दल आपल्याला ते जास्त जाणवतं की नाही? का बरं? कारण आपल्या माणसांबद्दल आपुलकीने, प्रेमाने, ममता, मायेने तुम्ही भरलेले असतात. आणि इंट्युशनची पहिली अटच आहे की तुम्ही प्रेमाने तुमचं हृदय भरलेलं पाहिजे. मग काय सांगतोय मी? ऐका. मग हा हृदयाचा आवाज, कारण ते हृदयाचा आवाज येतो, तो डोक्याची फिलिंग, डोक्याचा विचार नाही येतो. इंट्युशन म्हणजे विचार नाहीये. इंट्युशन आणि विचारातला फरक काय, हृदय आणि डोक्यातला फरक काय तुम्ही सांगणार आहे. पण पहिल्यांदा हे ऐका की हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. लक्ष द्या, 3 गोष्टी. टाईप करू शकता, लिहू शकता आणि ते फील पण करू शकता. 3 गोष्टी कुठल्या कुठल्या? विचार शून्य अवस्था, विचारांची स्थिर असलेली अवस्था आणि तिसरी अवस्था आहे विचाररहित अवस्था. काय काय? पहिल्यांदा विचार स्थिर झाले पाहिजे, मग विचार शून्य झाले पाहिजे, विचार शून्य आणि विचाररहित झाले पाहिजे. मग विचार शून्य, स्थिर आणि रहित झाले, विचार शून्य, विचार स्थिर आणि विचार रहित झाले, तर आपोआपच तुम्ही निसर्गाशी एकरूप होतात. आणि मग 3 गोष्टी पुन्हा तुमच्या आतमध्ये येतात. काय काय येतात? एक येतं स्वातंत्र्य, फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय? की जे काही तुम्ही घडतंय त्याच्यात तुम्ही अडकत नाहीत. जी परिस्थिती, त्या परिस्थिती तुमच्यावर कंट्रोल करत नाही. कुणी चांगलं बोललं एकदम आनंदी, कुणी वाईट बोललं एकदम दुःखी, असं राहत नाही. पहिले तर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, विचार शून्य, विचार रहित, विचार स्थिर असे झालं की काय होतं की पहिल्यांदा तर फ्रीडम. जे घडतंय आजूबाजूला तुम्ही त्याच्यात अडकत नाही.
नंबर 2, जीवनाप्रती आपोआप तुमच्या हृदयातून विश्वास जागृत होतो. आणि नंबर 3, कारणाशिवाय तुम्ही आनंदी राहतात. काय सांगितलं मी? ज्या गोष्टी घडल्या त्याच्यात तुम्ही अडकत नाहीत आणि म्हणून बघू शकतात. त्याच्यानंतर जीवनाप्रती विश्वास वाढतो आणि कारणाशिवाय तुम्ही निरागस लहान बाळासारखं राहतात. कधी? जर विचार शून्य, विचाररहित आणि विचार स्थिर झाले तर. वर्तमानात, आत्ताच्या या क्षणात, कारणाशिवाय. आता तुम्ही माझं बोलणं ऐकताय. जर तुमच्या डोक्यामध्ये 100 विचार असतील तर माझं बोलणं तुम्हाला ऐकावंसं वाटणार नाही. माझ्या बोलण्याने तुम्ही स्थिर राहणार नाही. माझे शब्द तुमच्या हृदयात जाणार पण नाही. पण जर तुम्ही माऊली तुम्हाला आपले वाटले, सत्संग आपला वाटला, काहीतरी शिकण्याची आवड, जिद्द असेल आणि मी काहीतरी बस विनाकारण जोडलेलो आहे अशी अवस्था असेल ना, तर माझ्या शब्दांनीच तुम्ही बघा, जे जोडलेले साधक आहेत त्यांना हे निश्चित जाणवेल की माझ्या शब्दाने आपोआप तुम्ही आत 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 जातायत आणि कारणाशिवाय तुम्ही आनंदी होतायत. काहीच कारण नाही, काही कारण नाही. बस काही विचार नाही, काही नाही, कशाचं काही नाही. बस जीवन फक्त गंमत आहे. बस नुसतं जात आहे तुम्ही. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल, बस बस चलते रहना है, कुछ सोचना नहीं है. म्हणून हे समजून घ्या की इंट्युशनचा सोपा एका शब्दाचा अर्थ काय आहे? जाणीव. कोण देतं जाणीव? निसर्ग. कुठे देतं? डोक्यात नाही. कुठे देतं? हृदयात. काय फरक आहे डोकं आणि हृदय? जगणं 2 प्रकारचं असतं. मी दुसऱ्या प्रकारातला आहे. जगणं 2 प्रकारातलं असतं. कुठले कुठले 2 प्रकार आहेत? एक आहे डोक्यापासून जगणं, एक आहे हृदयापासून जगणं. आता डोक्यापासून आणि हृदयापासून म्हणजे नेमकं काय? लक्षपूर्वक आहे का बरं का. आता मी याच्यातला फरक पटापट सांगतो. डोक्यापासून जगणारे बुद्धीनी चालतात. कुठली गोष्ट घडली पहिल्यांदा बुद्धी लावतात, डोकं लावतात तिथे, असं का, असं का, असं का. आणि हृदयापासून माझ्यासारखे जगणारे ते शून्यावस्थेत जगतात. काही बुद्धी लावायची नाही, बस हृदयापासून. तुम्ही सगळ्यांचा आवाज ऐकतात. मी काय सांगतो, कधीतरी हृदयाचा आवाज ऐका. जे डोक्यापासून चालतात, जीवन जगणं 2 गोष्टी आहेत बघा बरं का. जगणं 2 बाण पुढं. पहिलं काय आहे? डोक्यापासून. दुसरं काय आहे? हृदयापासून. डोक्यापासूनचा पहिलं कोण काय? बुद्धी लावायची. कुठे डोकं लावायचं? हृदयापासून शून्यावस्था. पुढं जे डोक्यापासून जगतात ते ज्ञानाने भरतात, ते ज्ञानाने, माहितीने भरतात. आणि जे हृदयापासून जगतात ते प्रेमाने भरतात. समजते? डोक्यापासून जगणारा खूप भारी बोलेल, डोक्यापासून जगणारा खूप माहिती घेईल, पण तो केवळ डोकंच लावतो. त्याच्यामुळे त्याला तो फक्त ज्ञानाने भरलेला असतो. तो फक्त भरला जातो. जसं रूम मध्ये तुम्ही सगळी रद्दी भरून ठेवा, तसं त्याच्या डोक्यात सगळे पुस्तकं भरलेले असतात, पण तो कोरडाच राहतो, कोरडा. पण हृदयापासून जगणारा, त्याच्याकडे भले ज्ञान नसेल, नॉलेज नसेल, पण तो जे जे काही बोलतोय त्याच्यात तळमळ आहे, त्याच्यात आपुलकी, त्याच्यात प्रेम आहे, त्याच्यात आपलेपण आहे, त्याच्यात जिवंतपणा आहे. तो एक जिवंत ऊर्जेचा प्रवाह असतो, कारण तो हृदयापासून असतो. नंतर तुम्ही बघा ना, एखाद्या मोठ्या माणसाचं भाषण आपल्याला कदाचित कंटाळा येईल, पण लहान बाळाचे पहिल्यांदाच निघालेले शब्द, मम्मा, पप्पा, बाबा, बोबडी शब्द असतात, पण पुन्हा 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 ऐकावेसे वाटतात की नाही? जिवंत ठेवतात की नाही? आनंद देतात की नाही? कारण लहान बाळ, ये नहीं लगाता भाई, जो ये लगाते हैं उनमें वहां दर्द होता है. जो सर से जीते हैं, ध्यान रखो, उन्हें सर दर्द होता है. और जो हार्ट से जीते हैं उन्हें कभी भी हार्ट अटैक नहीं होता. क्योंकि हार्ट अटैक आने के लिए भी हार्ट में कुछ जगह चाहिए ना. उनका हार्ट तो प्रेम से पूरा भरा हुआ है. समजतंय सगळ्यांना?
जे हृदयापासून जगतात आणि जे डोक्यापासून जगतात. डोक्यापासून जगणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं गणित मांडतात की असंच का बरं, हे असंच का बरं, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, हे झालं तर काय होईल. ते 100 त्यांच्याकडे प्लॅन 100 तयार असतात. करायचं काहीच नाही. डायरी, आज मला हे करायचं, आज मला ते करायचं, आज मला ते करायचं. आणि त्या वेगवेगळ्या डायऱ्या ते जे भरतात त्या डायरीची अजून एक स्पेशल वेगळी डायरी, की कोणत्या डायरीत काय लिहिलं हे तर लक्षात यायला पाहिजे. पण हृदयापासून जगणारा कसा आहे? भावना, बस मनातल्या भावना. त्याला वाटलं त्यांनी केलं. का काचा प्रश्न नाहीये. डोक्यापासून जगणारे कसे असतात? प्रत्येक गोष्ट कारणासाठी, आणि हृदयापासून कारणाशिवाय. डोक्यापासून जगणाऱ्याला हसायचं जरी असेल तर काय हसायचं याच्यात, याच्यात हसण्यासारखं काय? पण लहान लेकरं बघा कशालाही हसतात, कशालाही. जो डोक्यापासून जगतो त्याच्यात काय? मी आहे, मी अहंकार, मी आय एम समबडी स्पेशल. आणि हृदयापासून जगणारा तो मी कोण आहे? अरे क्या है यार, मी कुणीच नाहीये, बस वो है सब कुछ. हा, कुणी अल्ला म्हणेल त्याला, कुणी येशू म्हणेल, कुणी निसर्ग म्हणेल, कुणी ऊर्जा म्हणेल, कुणी बुद्ध म्हणेल, कुणी महावीर म्हणेल, पण तो जो कोणी आहे ना, बस वो है इसलिए मैं हूं. कळतंय? जे डोक्यापासून जगणार आहे ते घटना झाल्यावर विचार करत राहतात, आणि जे हृदयापासून जगणार आहे ते फक्त वाहत राहतात. मग याच्यामुळे काय घडतं? नीट ऐकावर का, तर पुढचं खूप महत्वाचं आहे. इंट्युशन कशी मिळते. आणि म्हणून डोक्यापासून जगणारे भरलेलेच असतात. आता माठात जर अगोदरच पाणी भरलेलं असेल तर अजून काय ओतू शकणार आहे? मी काहीच नाही. आणि म्हणून डोक्यापासून जगणारे जे लोक आहेत ते घटना घडते त्याच्यानंतर रिॲक्शन देतात, आणि जे हृदयापासून जगतात त्यांना रिॲक्शन देण्याची गरज पडत नाही, कारण त्यांना रिअलायझेशन होतं, जाणीव होते आधीच. जे डोक्यापासून जगतील त्यांना कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज पडते, लक्षपूर्वक ऐका बरं का. आता सुद्धा जे माझ्याशी जोडलेलंच नाही, जे हा सत्संग केवळ काहीतरी कारणासाठी ऐकतात, माहिती घ्यायची, आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे म्हणून ऐकतात, त्यांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं जबरदस्तीने. पण ज्यांनी ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं आहे, जे प्रत्येक सत्संग ऐकतात आपले, ज्यांचं माऊलीवरती प्रेम आहे, त्यांना ऐकण्याची गरज पडत नाही. बघा, डोक्यापासून कॉन्सन्ट्रेशन आणि हृदयापासून मेडिटेशन. म्हणजे हा सत्संग ऐकण्याची प्रक्रियाच त्यांच्याकरता ध्यान बनून जाते, जे पहिल्यापासून ऐकतायत. तुम्ही विचार करा की मागच्या 15-20 मिनिटांमध्ये जेव्हापासून आपण बोलणं सुरुवात केलं, एक तरी विचार आला का तुमच्या डोक्यात? नाही. मग हे मेडिटेशनच आहे ना, निर्विचार अवस्था आहे. पण डोकं लावणारं मात्र ते विचार करायला लागतं की नाही, हे कधी सांगतील, ते कधी सांगतील, त्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. त्याच्या अपेक्षाच खूप साऱ्या आहेत. डोक्यापासून जगणारा अपेक्षेने जगतो, हृदयापासून जगणारा काही अपेक्षा नाही. जो देगा वो उसका भला, जो नहीं देगा उसका भला, जो मिला बस मैं ठीक हूं उसमें. कळतंय? जे डोक्यापासून जगतं ते म्हणतं मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला तसं वाटतं, त्याला विचार करावा लागतो. आणि जे हृदयापासून जगतं फ्लॅश, एकदम आपोआप त्याच्या आतमध्ये येतो, उत्स्फूर्त, स्पॉन्टेनियस, यस अब ये करना है. जे डोक्यापासून जगतं त्याला ठरवावं लागतं, जे हृदयापासून जगतं त्याचं आपोआप होतं. आणि सगळ्यात शेवटचं, मग या प्रोसेसमुळे शेवटचा परिणाम काय होतो? जे डोक्यापासून जगतं ते फुल ऑफ थॉट्स, डोक्यात विचार 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 विचार, नुसतं विचारांनी भरलेलं असतं. डोक्यापासून जगणाऱ्याचा चेहरा जर काढला ना तर नाक डोळे हे येणार नाही, तिथे एकच गोष्ट येईल, कुठली? प्रश्नचिन्ह. का? कसं? कुठं? केव्हा? कधी? कशामुळे? ते जगतच नाही, ते फक्त प्रश्नचिन्ह. पण जे हृदयापासून जगतं, एम्प्टी थॉट्स, थॉटलेसनेस, विचाररहित अवस्था, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य असतं, ते डोलत असतं. जसं वारं आल्याच्या नंतर झाडाची पानं डोलतात, तसं हे सुद्धा आनंदाने डोलत असतं, वाहत असतं. दगड मात्र तसाच्या तसाच. आणि म्हणून डोक्यापासून जगणारा कदाचित ज्ञानी असेल, पण त्याचा जिवंतपणा तेवढा नसतो.
आणि हृदयापासून जगणारा कदाचित अज्ञानी असेल, पण त्याच्यात ते ओलावा प्रेम असतं आणि त्याच्यात तो जिवंतपणा असतो. जे डोक्यापासून जगणार आहे ना, त्याला कदाचित हृदयापासून जगणारा ते येडं समजेल. त्याला एक दगड गुलाबाच्या फुलाकडे राहून विचार करत होता, काय पागल माणसं आहे राव, या गुलाबाच्या फुलाला घेतात आणि त्याचा सुगंध घेतात, आणि काय त्या गुलाबाच्या फुलामध्ये बघा ना, सकाळी कळी होती, आता उमललं आणि संध्याकाळी फेकून द्यावं लागणार. झालं, संपलं त्याचं आयुष्य. अरे मी बघा ना, मी कसा आहे, काल जसा होतो तसाच आजही येईन, उद्याही तसाच राहणार आहे. कसा, दगडच्या दगड. तसे काही काही असतात, दगडच्या दगड. समजतंय. पण हृदय दगडालाही पाजर फोडतं. का बरं? डोकं फुल ऑफ थॉट्स आणि हृदय एम्प्टी थॉट्स, विचारच नाही. आणि मग ज्या वेळेला तुमची अशी विचार नाही अशी अवस्था येते, तुम्ही रिकाम होतात, त्यावेळेला तो निसर्ग जे सांगतो ते आपोआप तुमच्या आतमध्ये फ्लॅश होतं. ये ध्यान रखो, हे ठरवून होत नसतं, हे करवून होत नसतं. जे ज्ञानयोगाचं शिबिर करतात ना, जे आपल्या चैतन्य वनातलं शिबिर करतात ना, तिथलं ध्यान, तिथलं प्राणायाम, तिथलं हसणं, तिथलं रडणं, तिथलं नाचणं, तिथलं साधकांशी एकरूपता, तिथले निसर्गाशी एकरूपता, आपोआप तुम्ही इतके शुद्ध 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 नितळ 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 होत राहतात. आणि नितळ पाण्याचा तळ दिसतो ना, तसं तुमच्या हृदयातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निसर्गातल्या आपोआप समजतात. अरे एवढंच कशाला, ध्यान शिबिरात मी मागेही सांगितलं होतं की प्रत्येक ध्यान शिबिरात होतं असं नाहीये, पण अनेक ध्यान शिबिरामध्ये अशी अनुभूती येते. आम्ही अनेकदा अनुभवलेले की मी डोंगरावरती घेऊन जातो सगळ्या साधकांना, आणि डोंगरावरती ध्यानाचा अर्थच आहे, डोकं नाही. ध्यानाचा अर्थ काय? डोक्याकडनं हृदयाकडचा प्रवास म्हणजे ध्यान. शून्यावस्था म्हणजे ध्यान. आनंदाने भरून जाणं म्हणजे ध्यान. मी नाहीच आहे, बस परमात्माच ही अनुभूती घेणं म्हणजे ध्यान. मी आणि तो एक, ही एकत्वाची अनुभूती म्हणजे ध्यान. आणि जसं आम्ही सगळेजण घेऊन जातो, आम्हाला कित्येक वेळेला असं जाणवलेलं आहे, निसर्गाने साथ दिलेली आहे. त्या ध्यान शिबिरात होते का कोणी तुमच्यापैकी की आपण डोंगरावरती गेलो, सगळीकडे ऊन, आणि आपण एका ठिकाणी थांबलो, बस फक्त तिथेच पाऊस पडत होता आणि त्या पावसात आपण नाचत होतो? तुमच्यापैकी असतील काही लोक त्या ध्यान शिबिरात. अनेकदा तर असं होतं की तिथे डोंगरावरती गाई बैल गुरं चरत असतात, आणि आम्ही कशाचंच भान नाही, बस आपल्या मस्तीत ध्यानाच्या. आणि मी तिथे साधकांचं भजन घेतो, रास विलोला नंदलाला, राधा माधव नंदलाला. आणि हे भजन सुरू झालं, कित्येक ध्यान शिबिरात आणि आम्ही अनुभवलेलं आहे की आजूबाजूची गाई बैल पळत पळत येतात, आमच्या आजूबाजूला उभं राहतात, आणि ते पण असं लक्षपूर्वक ऐकतात. आणि भजन सुरू झालं, भजन संपलं की ते त्यांचे त्यांचे चरायला निघून जातात. हे आम्ही अनुभवलेलं आहे कित्येक ध्यान शिबिरात. म्हणजे आपण जे ऐकायचो की कृष्ण बासरी वाजवायचा आणि गायी ऐकायच्या, डोलायच्या. आपण जे ऐकलेलं आहे की गौतम बुद्ध ध्यानाला बसले की असे खतरनाक प्राणी सुद्धा जे होते ते सुद्धा शांत व्हायचे. का बरं? कारण हे सगळे महापुरुष त्या निसर्गाशी तितके एकरूप झालेले आहेत. ध्यान शिबिरात नेमकं तेच होतं. आणि म्हणून जर इंट्युशन पॉवर वाढवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? यू हॅव टू बी एम्प्टी थॉट्स. तुम्हाला विचार भरलेल्याकडनं विचाररहित अवस्थेकडे जाणं गरजेचं आहे. डोक्याकडनं हृदयाकडचा प्रवास करणं गरजेचं आहे. आणि हा हृदयाकडचा प्रवास करण्यासाठी 4 नियम आहेत. हृदयाचे 4 नियम आहेत. हे 4 नियम असं नियम सांगून मग तुम्ही फॉलो नाही करू शकत, ते आपोआप घडतात ते 4 नियम. कुठले कुठले 4 नियम आहेत हृदयाचे? ते म्हणजे पहिला नियम, नंबर 1, कसं राहायला पाहिजे माणसाने, काय जाणीव पाहिजे माणसाला सतत. नंबर 1 पहिला नियम आहे तो म्हणजे तुम्ही हे फील करा बरं का स्वतःला. असं हृदयावरती उजवा हात ठेवा, त्याच्यावर डावा हात ठेवा आणि स्वतःला म्हणा स्वतःला, हे ऐकता ऐकता बोला, या विश्वात मी युनिक आहे,
एकमेव द्वितीय आहे. मी डायमंड आहे, मी हिरा आहे, माझ्यासारखा विश्वात कुणीच नाही. चलो अब इधर ध्यान दो. ऐका, गंमत बघा. हृदयाचा पहिला नियम काय आहे की या 700 अब्ज 700 करोड लोकांमध्ये, या अगणित प्राण्यांमध्ये तुम्ही युनिक आहेत. तुमच्यासारखं या जगात कुणीच नाही. बघा ना तुम्ही. अरे परमात्म्याने तुमचा किती सन्मान केलेला आहे विचार करा. किती मोठं मान केलेलं आहे की त्या परमात्म्याने तुमच्यासारखं कुणालाच बनवलेलं नाही. तुम्ही सिंगल पीस आहात, तुम्ही युनिक आहेत. मग तो युनिकनेस अनुभवावा लागतो हृदयात जाण्यासाठी. अरे साधी गोष्ट विचार करा. तुमच्या डोळ्यांच्या बाहुल्या, या आहेत ना डोळ्यांच्या बाहुल्या, या सुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. अरे एवढंच कशाला, तुमचा हात, तुमचा अंगठ्याचा ठसा, तुमच्या बोटांचे ठसे, हे सुद्धा वेगळे वेगळे आहेत. अरे मग विचार करा ना की अंगठ्याचा ठसा वेगळा आहे, तुमचं डोळ्यांची बाहुली ती वेगळी वेगळी आहे. तर तुमच्या आयुष्यात अशा किती गोष्टी आहेत की जे इतरांपेक्षा वेगळ्या आहे. मग हृदयाचा नियम काय आहे? युनिकनेस म्हणजे काय? आत्तापासून, आजपासून तुम्ही दुसऱ्यांशी स्वतःशी तुलना करून स्वतःचा अपमान करायचा नाही. कळालं का? दुसऱ्यांसोबत स्वतःची तुलना करून नाराज राहायचं नाही. त्याच्याकडे इतके पैसे, माझ्याकडे का नाही? अरे यू आर युनिक. त्याची एवढी उंची, माझी काबर नाही? अरे तू युनिक आहे. तो गोरा आहे, मी काळा आहे. अरे सोड ते सगळं. हे विचार कर की तुझा केवढा सन्मान केलेला आहे. आणि ज्या क्षणाला तुम्ही फील करता ना, तुम्ही विचार करा की जर अंगठ्याचा ठसा वेगळा, जर डोळ्यांच्या बाहुल्या वेगळ्या, जर चेहरा वेगळा, तो कुछ तो है यार आप में. काहीतरी तो तुमच्या आयुष्यात असं आहे की जे इतरांपेक्षा वेगळं आहे. इतरांपेक्षा वेगळं आहे. मग ते इतरांपेक्षा वेगळं असलेलं जर तुम्ही शोधलं, यस, ऑटोमॅटिकली यू विल गेट कनेक्टेड विथ दॅट सुप्रीम पॉवर, सुप्रीम नेचर. आपोआप तुम्ही त्याच्याशी जोडल्या जातात. माणसं तुलनेत जगतात, तुलनेत. माणसाचा आनंद सुद्धा इतरांकडे बघू नये. सगळ्या लोकांना जर 5,000 रुपये मिळत असतील तुमच्या आजूबाजूच्या, आणि तुम्हाला जर 6,000 रुपये मिळत असतील, तुम्ही खुश, श्रीमंत आहे सगळ्यात. पण तुम्हाला मिळतात 10,000 आणि बाकीच्यांना मिळतात 15,000, तिथं तुमचं दुखतं. कारण तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं तणाव, तुमचं टेन्शन, तुमचे प्रॉब्लेम, हे सगळे का बरे? तुम्ही हे विसरलात. हृदयाचा पहिला नियम की यू आर युनिक. तुम्ही एकमेव द्वितीय आहात. पहिला नियम हा आहे की तुम्ही एकमेव द्वितीय आहात ही जाणीव ठेवा. परमेश्वराला धन्यवाद द्या की तुम्हाला असं बनवलं. आणि तुलना न करता जगा. आणि काय आहे तुमच्यात असं ते शोधा. त्याच्याकरता गुरुची गरज आहे. त्याच्याकरता ज्ञानयोग ध्यान शिबिराची गरज आहे. हे सत्संग तर फक्त मैलाचे दगड आहेत की तुम्ही त्या मार्गावरती आहात का हे तुम्हाला बघायला लावणं, हे त्याचं काम आहे. दुसरा नियम हृदयाचा, लक्षपूर्वक ऐका, विचार करा, मी सांगतोय त्याच्यावरती. दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम, दुसरा नियम आहे, पहिलं काय सांगितलं मी? या विश्वात तुम्ही एकमेव द्वितीय आहेत. दुसरं, दोन्ही हात असे करा, करा असे दोन्ही हात आणि बोला, माझ्यासोबत बोलायचं. या विश्वातले सगळे जण म्हणा. जे बोलत नाही, का नाही बोलत आहे तुम्ही? नुसतं बघण्यासारखं नाहीये हे. आणि तुम्ही हे असे बोलत नाही ना, तुम्ही असं हे हात करत नाही ना, हा जो तुमचा याला अहंकार म्हणतात की नाही? का बरं करायचे? याला कंटाळा म्हणतात. का बरं करायचं? याला आळस म्हणतो. याला इच्छा नसते ज्ञान घेण्याची, अनुभवण्याची, म्हणून ते तुमचे रोग आहेत. विनाकारण रोग नाही. कारण दोन्ही हात असे करा आणि फील करा. नुसतं ऐकू नका, मी सांगितलं म्हणून करू नका. फील करा, दोन्ही हात असे करा आणि म्हणा. माझ्या पाठीमागे तुम्ही पण म्हणायचं की या विश्वातले सगळे लोक, या विश्वातली प्रत्येक गोष्ट, या विश्वातली प्रत्येक गोष्ट माझीच आहे. ते माझेत आणि मी सर्वांचा आहे. हे फील करा. ओके, ज्यांचे डोळे आपोआप बंद झाले त्यांनी उघडा. दुसरा नेम काय? हे सगळ्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. मी माझा, मी त्यांचा आहे आणि ते माझे.
आता मला सांगा, हृदयाचा जर हा नियम तुम्ही फॉलो केला, सध्याला तुम्ही बघा ना, आपलं माझं असणं सुद्धा किती सीमित आहे. माझं असणं किती सीमित आहे बघा ना. की घर माझं, माझी गाडी, माझी बंगला, माझा पैसा, माझं घर, बस. सुनेला सुद्धा आपलं मानत नाही काही बायका, सासूला सुद्धा आपलं मानत नाही काही बायका, शेजारच्याला सुद्धा आपलं मानत नाही काही माणसं. बस माझं माझं इतकं, बस तेवढंच. म्हणून पहिल्यांदा सगळ्या ऋषींनी काय सांगितलेलं होतं, हु आर यू, कोण आहात तुम्ही? अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे, ब्रह्म हा शब्द बृह ह्या धातूपासून तयार झाला. आणि बृह म्हणजे काय? विस्तार करणं, वाढवा. तुमचं हृदय वाढवा, तुमच्या हृदयात सर्वांना सामील करून घ्या. अरे हे सगळे तुमचेच आहे. अरे नुसता एवढा विचार तर करा. तुम्ही फक्त एवढा विचार करा, कसा? हे सगळं जग तुमचं आहे. होल वर्ल्ड इज माइन. आपोआप हृदयात असं प्रेम भरतं बघा. आणि नुसता विचार करा, कोणीच माझं नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही, मला नाही घेणं देणं, ते मरून येतं काही हो. बघा चेहरा कसा होतो, त्रासिक होतो, कपाळावरती आड्या होतात, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आतमध्ये यायला लागते. म्हणून इंट्युशन जर वाढवायचे असेल तर नंबर 1 काय सांगितलं मी तुम्हाला, की तुम्ही युनिक आहात हे ओळखा. नंबर 2, हे सगळं विश्व तुमचं आहे असं जाणून घ्या. नंबर 3 म्हणा बरं का माझ्यासोबत, फ्रीडम, स्वातंत्र्य. काय आहे नंबर 3 नियम? स्वातंत्र्य म्हणजे काय? घडणाऱ्या गोष्टींपासून मी वेगळा आहे, मी स्वतंत्र आहे. फिर से बोलो एक बार, ऍक्शन विथ ऍक्शन. या घडणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टींपासून मी स्वतंत्र आहे, मी वेगळा आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय? म्हणजे थोडं बाहेर काहीतरी होऊ द्या. साधी गोष्ट आहे बघा, कोरोनाच्या टीव्हीत बातम्या बघितल्या आणि तुम्हाला इथं मानसिक त्रास सुरू झाला, मला होतो का काय, होतो का काय, होतो का काय. अरे तुमच्यापैकी कित्येक लोक असे आहेत की कुणाला हार्ट अटॅकने कोणी मेलं, कुणाला ब्लड प्रेशर झालं, कुणाला डायबिटीज झालं. ही नुसती बातमी तुम्ही ऐकलं ना, इथं तुमचं धडधड 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 व्हायला सुरुवात होते की नाही होत? होतं की नाही? समोर ऍक्सिडेंट झाला, तुम्ही इथं बेशुद्ध पडतात. कोणाची काही बातमी ऐकली, तुम्हाला इथं असं हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं. का बरं? कारण तुम्हाला हेच कळत नाही की अरे बाबा, माझ्या राजा सोन्या मोत्या, ज्या बाहेर घटना घडतायत ना, ते तुझ्या बाहेर आहे, तू तुझ्या आतमध्ये आहे रे लेकरा. मग चल ना तुझ्यामध्ये, तू बाहेर कनेक्टेड, बाहेरच्या प्रसंगाशी, बाहेरच्या गोष्टींशी कनेक्टेड आहे. पण ज्या क्षणाला तुम्ही तुमच्याशी कनेक्टेड होतात, त्यावेळेला बाहेरच्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावरती होत नाही आणि तुम्ही असे स्थिर राहतात, तुम्ही स्टेबल राहतात. कसं? पाण्यात जसं कमळ राहतं तसं. समजते? कि जो होगा बस बस आप बह रहे हो, आप डोल रहे हो, आप गा रहे हो, आप हंस रहे हो. क्यों? क्योंकि बाहर जो कुछ भी हुआ वो बाहर है मेरे से, और मैं अंदर खो गया हूं, मैं खुद में खो गया हूं. तर ते हृदय ओपन अप होईल. समजते? आणि हे महत्वाचं आहे. याला असं समजू नका, असं कधी असतं का, मी सूट बूट घालून फाड इंग्लिशमध्ये आणि 5,000 रुपये फीस घेऊन बोलत नाही ना, म्हणून त्याला कुछ नाही मी असं म्हणू नका. हे जर मी 5,000 रुपये फीस घेतली, सूट बूट घातलं आणि वेगळं स्पेशल वेबिनार किंवा सेमिनार ठेवलं ना, सो तुम्ही ते जास्त लक्षपूर्वक ऐकताल. हे घरच्या घरी मिळतं ना. आज सकाळी सुद्धा मला अनेक साधकांनी विचारलं शिबिरात की माऊलीजी आम्हाला हे मिळेल का, ही PDF फाईल मिळेल का, प्राणायाम मिळेल का. मी त्यांना सांगितलं, माऊलीजीच तुम्हाला भेटलेले आहेत, तर अजून काय पाहिजे. माझी कुठलीच गोष्ट माझी नाही, माझं सगळं तुमचं आहे. मी कुठे कधीच हातचं राखून बोलत नाही. हे सगळं घ्या, माझ्याकडचं सगळं नॉलेज घ्या, मला काही नको तुमच्याकडनं. हे सगळं घ्या, घेऊन टाका, हे तुमचंच आहे. अरे मीच तुमचं आहे, तुम्ही माझेत. माझं हृदय उघड आहे, माझ्या हृदयात तुमचं स्थान आहे. तिसरा नियम. नंबर 4, चौथा नियम खूप महत्वाचा आहे. आणि हा चौथा नियम तुम्ही माझ्यासोबत बोलायचा आहे. एक शब्द बोला फक्त, केअर, काळजी. बोला, काळजी. आता ते खूप महत्वाचं आहे, हृदयाचा चौथा नियम. माझ्यासारखंच करायचंय, माझ्यासारखंच बोलायचं बरं का. पुन्हा दोन्ही हात असे करा आणि कसं श्वास घे, तिकडे बघा.
करा एकदा, पुन्हा एकदा असं डोळे उघडा आणि सगळीकडे बघायचं आणि म्हणायचं, काय म्हणायचं? हे विश्व, हे सारं विश्व माझी काळजी घेत आहे. हे संपूर्ण विश्व माझी काळजी घेतंय. या विश्वातला कण आणि कण मला प्रेम करतंय. हे संपूर्ण विश्व माझी काळजी घेत आहे. आता लक्षपूर्वक ऐका. जे हे केलं नाही ना ज्यांनी, जे असे करत नाही, जे नुसतं ऐकतात, जे ऐकून सोडून देतात, जे हे करावं सुद्धा वाटत नाही, आणि ज्यांना ही फिलिंग नाहीये की संपूर्ण विश्व माझी काळजी घेतंय, मग हे असे 150 लोक भीती वाटते म्हणून मानसोपचार तज्ञाच्या मरेपर्यंत गोळ्या घेतात, पण ते बोलणार नाही. जे सोपं आहे की अरे बोल, नुसतं फील कर की सगळं विश्व काळजी घेतंय, ते हे नाही करणार. ते गोळ्या घेतील. का बरं? ते डोक्यापासून जगणारे लोक आहेत. ते ज्ञानी आहेत बाबा, डिग्री आहे त्यांच्याकडे. माऊलीकडे कुठे डिग्री आहे? माऊलीचं शिक्षणच झालेलं आहे BA फक्त. तसं शिक्षण. पण दुर्दैवाने लोकांना हे कळत नाही, अरे त्या पुस्तकी डिग्रीचा, त्या पुस्तकी ज्ञानाचा आणि जीवन अनुभवण्याचा काही संबंध नाही रे. ती डिग्री अत्यंत आवश्यक आहे, कारण तुम्हाला जॉब करायचा आहे. मला जॉब नाही करायचा, मला माझ्यात हरवून जायचं. हे ध्यान, मी तर कधी कधी विचार करतो, ठीक आहे आता तुम्हाला ते शिकणं आवश्यक आहे, पण ध्यान शिकावं लागतं खरंच. विचाररहित अवस्था शिकावी लागते, प्रेम करणं शिकावं लागतं, मानसिक स्थिरता ठेवायची शिकावं लागतं खरंच. हा, पुस्तकी डिग्री घेतलेल्यांना शिकावं लागत असं. मला सांगा, मीराबाईंचे जे भजन आहेत, काय दर्द आहे, काय प्रेम आहे, काय काय ओलावा आहे कृष्णाबद्दल. कबीरांची भजन आहेत, काय सुंदर सुंदर भजन आहेत. अरे एक एक शब्द नुसते, एक एक त्यांचं बघा ना. तो हा बुरा जो देख न मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजे अपना, मुझसे बुरा नको. दुसऱ्याला कशाला बघता, स्वतःला बघा, कळेल की माझे इतकं वाईट कोणीच नाही. किती काही पण कुठलाही दोहा घ्या ना. पत्ता टूटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कब मिले दूर पडेंगे जाए. जर प्रेम करायचं असेल ना, तर सोबत असताना लोक प्रेम करा. एकदा ते मेले ना, झाडाचं पान जसं नुसतं पडल्याचं वाळतं खाली पडतं, तिथंच राहत नाही, ते दूर निघून जातं, तसं तुमच्या आयुष्यातले लोक पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही. आहे तोपर्यंतच प्रेम करा. आता मला सांगा, हे कबीरांचे दोहे, हे मीराबाईंचे भजन, हे तुकारामांचे अभंग, मला उत्तर द्या. मग संत तुकारामांनी किंवा रामदास स्वामींनी मनाचे श्लोक केले, जनाबाईंनी अभंग केले, एकनाथांनी जे भारूड केलं, मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. त्या मीराबाईंनी, कबीरांनी, रामदास स्वामींनी, तुकाराम महाराजांनी कुठल्या भाषेत PhD केलं? उत्तर द्या. बोलो. मराठीत PhD केलं का हिंदीत केलं? बरं ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी PhD केलेलं आहे त्यांना सांगा, चल बनव दोहे, चल बनव कबीरासारखे दोहे बनव, चल मीराबाई सारखे अभंग बनव, चल तुकाराम महाराजांसारखे गाथा लिही, चल लिहू शकतील. त्या गाथेवर PhD. समजतंय? मग हे सगळे लोक कोण होते? मी कशासाठी सांगतोय? हे सगळे लोक कोण होते? हे सगळे लोक ते लोक होते की ज्यांची अंतरचेतना जागृत झालेली होती. हे हृदयाचे 4 नियम त्यांनी फॉलो केलेले होते. कुठले कुठले? युनिकनेस, मी आहे. नंबर 2, हे सगळे जण माझे. नंबर 3, फ्रीडम. आणि नंबर 4, या विश्वातली कण आणि कण मला देत आहे, माझी काळजी घे. या लोकांना डिग्रीची गरज नाही. त्यांची अंतरचेतना, त्यांची इंट्युशन जागृत झालेली होती. ते परमेश्वराशी लिंक होते. त्यांना आधार कार्ड लिंक करायची गरज नाही पडली. अरे त्यांचा आधार मोबाईल ऑलरेडी कनेक्टेड होतं कुणाशी? त्या परमेश्वराशी. आणि म्हणून मला सुद्धा, मी सांगतोय तुमच्या डोळ्यात बघून विश्वासाने सांगतोय की मला तुमच्यापैकी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तुम्ही शिव्या दिल्या काय, कौतुक केलं काय, मला त्याचा परिणाम होत नाही.
जे अज्ञानी लोक आहेत ते कौतुक केलं की झाडावर चढतात आणि शिवाय दिले की त्यांना वाईट वाटतं. मी त्याच्या पलीकडे गेलेलो आहे. मला स्वतःला जाणवतं की यस, ती अंतरचेतना माझी जागरूक झालेली आहे, ती इंट्युशन पॉवर माझी वाढलेली आहे. मला कोणाला सांगण्याची गरज नाही, मी फील करतोय. ते मला जाणवतं की जे मी बोलतो ना ते होतं. ती वाक्य सिद्धी मला जाणवते की जे मी बोलतोय ते घडतं, ते होतं. जो विचार मी करतो तसं होतं. आणि पुढं जे काही घडणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला जाणवतात. कारण मी कुठल्या डिग्रीवाला नाहीये, मी डोक्यावाला नाहीये. मी प्रेमात चिंब झालेला, ओला चिंब झालेला एक लहान बाळ आहे. आणि लहान बाळ जोपर्यंत लहान आहे, आईला त्याची काळजी घ्यावी लागते, त्याची शी काढावी लागते, त्याचं जेवण खाऊ घालावं लागतं, त्याला पाणी पाजावं लागतं. पण जेव्हा लहान बाळ डोकं लावायला लागतं, मग आई म्हणते, ओय चल तुझं करून घे, तुझं जेव, तुझे धू तुझं आंघोळ करून घे. आपण लहान राहिलेलो बरं आहे. ती आई म्हणजे निसर्ग आणि ते बाळ म्हणजे तुम्ही. डोकं लावणारे बाळ मोठे झालेले असतात. निसर्ग म्हणतो तुझं तू बघ. हृदयापासून जगणारे लहान बाळ निरागस असतात. निसर्ग म्हणतो चल घे मला तुझ्या कवेत, ये माझ्यात चल. निसर्गाचे हात नेहमी असे असतात. मी ते फील केलेलं आहे. आज दुर्दैवाने मला, मी कधी कधी विचार करतो की योग टीचर याची डिग्री घ्यावी लागते का? योग शिक्षकाची याची डिग्री आहे, 2 वर्षाचं शिक्षण आहे. आणि मग हे योग शिक्षक सुद्धा कशासाठी बनतात? त्यांना शिबिर, त्यांना कुठले तरी क्लास घेता येईल आणि त्यांचं उदरनिर्वाह चालण्यासाठी योग. माझं काय म्हणणं आहे की अरे माझ्या राजा, तू उदरनिर्वाह निसर्ग चालवेल आपोआप, तो आपोआप घडेल. तू योगाची अनुभूती घेण्याकरता शिक ना. योग म्हणजे एकत्व. मग तू एक्झाम मध्ये लिहितो योग म्हणजे एकत्व, यम नियम आसन प्राणायाम. तू काय आचरण केलं? प्राणायामात पीएचडी करतायत लोक, पण प्राणायामात पीएचडी केल्याच्या नंतर तुमचा चेहरा, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो, तुमचा लहानपणाचा भाव, तुमचा आनंद, तुमच्या आपलेपणा, तुमची माधुर्य, तुमच्यामधलं प्रेम हे दिसू द्या ना चेहऱ्यावरती. मग ते दिसत नाहीये. आणि पीएचडी म्हणजे काय? डोक्यापासून जगणं, परमनंट हेड डॅमेज, पीएचडी. आपल्या शिबिरातलं नाहीये, माझं सत्संग ऐकणार नाही बरं का तसं कोणीच नाही. पण पीएचडी. अरे पीएचडी म्हणजे काय? त्याच्यात उतरणं. पीएचडी म्हणजे काय? त्याच्यात रंगणं. डिग्री म्हणजे काय? त्याच्यात पूर्ण उतरणं. आता मला सांगा, तुमची 12वीची डिग्री तुम्हाला मिळाल्याच्या नंतर आज तुम्हाला 12वीचा मी एखादा प्रश्न विचारतो, आज तुमची एक्झाम घेतो, किती लोक पास होतील? उत्तर द्या. तुमची बीएससीची डिग्री घेतली तुम्ही आणि आज जर तुमची एक्झाम घेतली, किती लोक तुमच्यापैकी पास होतील? तुम्ही काय, मी काय? नाही. का बरं? कारण ते पुस्तकी ज्ञान कशासाठी अभ्यास केला होता आपण? एक्झामसाठी. जीवन वेगळं आहे रे बाबा, जीवन वेगळं आहे. जीवन एक्झाम द्यायची नसते, जीवनाचं पीएचडी करायचं नसतं, जीवन जगायचं असतं, जीवनात एकरूप होऊन जायचं असतं, जीवनात प्रेमाने वाहायचं असतं. जीवन का हे प्रश्न विचारण्यासाठी नसतं, तर जीवन जगून घ्यायचं असतं. कळतंय का? जीवनाचं गणित खूप वेगळं आहे तुमच्या गणितापेक्षा. ते पुस्तकी गणित अगोदर अभ्यास करा आणि नंतर तेच उत्तर रट्टा इकडं घोकायचं आणि तिकडं पेपरमध्ये ओकायचं, बस झाले तुम्ही पास. इथे तसं नाही. इथं अगोदरच एक्झाम आहे. बाबूला विचारलं, बाबू सांग, एक रिंगण आहे, त्या रिंगणामध्ये 15 बकऱ्या आहेत, त्यातली एक जर रिंगणाच्या बाहेर काढली तर रिंगणात किती राहतील? बाबू म्हणे सर 0. सर बाबूचा कान पकडतात, म्हणतात गाढवा, तुला कळतं का? गणित कळतं का? अरे एक काढली तर 14 राहतील ना रिंगणात. बाबू सरांचा हात झटकतो, म्हणतो मास्तर तुमचं गणित तुमच्याकडे ठेवा, मला बकऱ्याचं गणित माहिती, मी बकऱ्या पाळतो म्हणे. मला एक गोष्ट माहितीये की एक बकरी बाहेर निघली की बाकीच्या सगळ्या बकऱ्या तिच्या माग बाहेर निघणार आहे. जीवनाचं गणित वेगळं आहे. जीवन शिकून नसतं करायचं, शिकता येत नाही हो जीवन.
आपलं शिबिर ज्ञानयोग ध्यान शिबिर किंवा हा सत्संग कसे शिकवणं हे माझं शिकवणं आहे तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं की तुमचा माझा हा संवाद, तुम्हाला काय वाटतं सांगा. चला टाईप करा, लिहा. तुमचा माझा हा संवाद माऊली तुम्हाला शिकवण्यासाठी बसलेले आहेत असं वाटतंय तुम्हाला खरंच? मी शिकवतोय तुम्हाला? मी शिकवत नाहीये, मी वाहतोय. मी वाहतोय. जे अनुभव माझे आहेत ना, जे हृदय माझं सांगतंय ना, मी वाहतोय. ज्याला डुबकी मारायची ज्ञानगंगेत त्यांनी मारा, ज्याला नाही मारायची त्यांनी डोकं लावा आणि गोळ्या घ्या. आपलं ज्ञानयोग सुद्धा तेच आहे. मला लोक विचारतात, माऊली चैतन्यवनातल्या शिबिरात काय काय शिकवतात, काय काय आहे, 6 दिवस तिथे काय काय. मी सांगतो काही सांगणार नाही, बस ये फक्त. माहेरी जाताना इथल्या सगळ्या ताई जे ऐकतात मला सांगा, प्लॅन करतात का हो तुम्ही की आईशी असं बोलायचं, आईशी तसं बोलायचं, आता याच्यासाठीच आहे का जातात? कारण आहे खरंच माहेरी जाण्याचं. ओढ आहे, ओढ. प्रेम आहे, प्रेम. माझी आई, कधी एकदा मी तिथे जातो, कधी एकदा तिच्या गळ्यात पडते मी, कधी एकदा तिला मिठी मारते आणि आईपाशी गेलं ना सगळं दुःख विसरून जाते. का बरं? कारण हृदयाने एक आहे, हृदयाने. काय आहे हो तुमच्या आयुष्यात असं? हा सत्संग तरी असे एकत्वाची अनुभूती घेत आहात तुम्ही ऐकताना? हा सत्संग ऐकताना सुद्धा माऊली आपले आहेत, हे सत्संग माझा आहे, ही माझी जबाबदारी आहे की मी ते जगायला पाहिजे आणि हे शब्द, हे प्रेम माऊलीजींचं सगळ्या जगात पसरवायला पाहिजे आपण आचरण करून. हे तरी वाटतंय का हो तुम्हाला? बघा तुम्ही, योग ही शिकण्याची गोष्ट नाहीये, योग ही जाणण्याची गोष्ट नाहीये, योग ही अनुभवण्याची गोष्ट आहे. शून्यावस्थेत जाऊन. कारण योग म्हणजे काय? परमेश्वराशी एकरूपता. आणि जर ही नसेल, हे विश्व माझी काळजी घेतं, ही जाणीव नसेल, तर सतत भीती वाटते, सतत भविष्याबद्दल चिंता असते. बघा तुम्ही, माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या लेकराचं कसं होईल, आता हे मिळालं तर खरं टिकल का, कोरोना पुन्हा तर येणार नाही ना, मग मला अटॅक तर येणार नाही ना. सारखी भीती 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 भीती. का वाटते तुम्हाला भीती? कारण तुमच्यामध्ये निसर्गामध्ये भिंत उभी केलेली तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांची. जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत भीती वाटेल. भिंत पाडा. कशाने? हृदयातल्या प्रेमाने. जशी ही भिंत पाडली, हृदयातलं प्रेम वाहिलं, आपोआप भीती गेली. कशाला भीती? लेकराला काय भीती हो? कशाची भीती लेकराला? लेकराला कशाचीच भीती नाही. लेकरू फक्त आनंद, लेकरू फक्त समाधान, लेकरू फक्त त्याला काय पाहिजे? बस आई आहे ना, बस झालं, मला काही नाही पाहिजे, बस बस आनंद. हे सत्संग ऐकताना अनुभवत आहात का तुम्ही? हे सगळं सांगा मला, बोला मला, बोलो. महसूस कर रहे हो माझ्याशी एकरूपता, या शब्दांशी एकरूपता? ते अनुभवत आहात तुम्ही सगळेजण नक्की? मग याला ह्या 4 नियमांचं पालन करावं लागतं. तेव्हा ते हृदय उघडतं आणि ती इंट्युशन वाढते. जीवन सांगतं, हृदय सांगत असतं, सूचना देत असतं, पण आपण ऐकत नाही. कधी ऐकू शकतो? जेव्हा आपण फुल ऑफ लव, जेव्हा आपण प्रेमाने भरून जाऊ. समजतंय? सर्वांना कळतंय? म्हणून हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी सतत आनंद पाहिजे, कारणाशिवायचा आनंद पाहिजे, शून्यावस्था पाहिजे, शून्यावस्था. आणि खरं तर हृदयाचा आवाज ऐकावा लागत नाही, ते आपोआप घडतं. म्हणजे मी हृदयाचा आवाज ऐकू, याच्यात काही लॉजिक वापरता येत नाही. हे लॉजिकनी चालत नाही. हे स्पॉन्टेनियस असतं, ते आपोआप असतं, ते जोडल्या जाणं असतं. तो आवाज ऐकण्यासाठी बस तुमचं हार्ट क्लीन झालं पाहिजे, तुमचं हृदय क्लीन झालं पाहिजे, तुमचं मन क्लीन झालं पाहिजे. आता मी डोळे बंद करून बोलतोय, कारण काय बघू मी बाहेर? का बघू मी बाहेर? कोणाला बघू? मी माझ्या आत आहे, मी माझ्या आतमध्ये जातोय, मी माझ्या हृदयात राहतोय. मी काही ठरवलं नाही, बस माझ्या हृदयातून आपोआप हे शब्द बाहेर पडत आहेत, आपोआप. आता मला करण्याची काही गरजच नाही. तुम्ही कधी संक्रांतीला पतंग खेळलेले आहेत का? कधी काटाकाटी खेळलीत? तुम्ही काही पतंग बघा कसे असतात. तुम्ही ओढतात, खेच खेच, तुम्ही ओढतात 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 आणि तुमचा पतंग कटतो. पण तुमचा पतंग कटल्याच्या नंतर, मी माझा अनुभव सांगतोय बरं का,
तुमचा पतंग कटल्याच्या नंतर तो थोडंसं पुढं जाऊन पडतो आणि मग काही काही लोक तो पतंग पकडतात, बरोबर. पण काही काही पतंग असे असतात, त्याला पण मराठीत शब्द वापरतोय, पोरांना कळेल माझे शब्द बघा. काही काही पतंग असतात की कटतात आणि कटल्यामुळे काय होतं, ते खाली पडत नाही, ते वरच्या वरती 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 जात राहतात. आपल्याला एक शब्द आहे, तुम्हाला सांगता येईल का कोणाला, लिहा तो शब्द. ते त्याच्या वरती वरती जात राहतात ते पतंग. काय म्हणतो आपण त्याला, तो थप्पीला लागला, थप्पीला माहिती. पतंग पतंग थप्पीला लागला म्हणजे ते आता वरती वरतीच उडत राहतं, आता ते वारा त्याला वरतीच घेऊन जातं. तसं माझा जीवनाचा पतंग थप्पीला लागलेला आहे. हे सगळा माझा अनुभव सांगतो, याच्यात काहीच पुस्तकातलं ज्ञान नाही. बस अब मैं हूं ही नहीं इस दुनिया का. थप्पीला लागलो, तो कृष्ण, तो परमात्मा, तो पांडुरंग, तो बुद्ध, तो महावीर, बस उनके साथ वो सब चला रहे. आप मुझे कुछ करने की जरूरत नहीं. समजतं. आणि माझं जे जीवन आहे, बस मी शेवटी माझ्या लाईफबद्दल 2 मिनटं सांग, एक 5-10 मिनटं सांगतो. म्हणजे मी कसा जगतो, मला कशामुळे हे आहे, तुम्ही बघा. मी माझा फॉर्म्युला काय माझं जगण्याचा, हे कशामुळे हे हृदय ओपन झालं आणि हे सगळं मी अनुभवतोय ते मी तुम्हाला सांगतो. हे विचारांनी कळत नाही, हे शिकून कळत नाही, कोर्स करून कळत नाही, हे बनावं लागतं. देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेवलो, देवच झालो मी. लाली मेरे लाल की जित देखूत लाल, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. मीराबाई सांगतात की ज्यावेळेस माझ्या परमात्म्याचा रंग बघायला मी गेले, कुठे जायची गरज पडली नाही. लाली मेरे लाल की जित देखूत लाल, सगळीकडे तर परमात्म्याचाच रंग दिसला मला. लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. ज्या वेळेला मी परमेश्वराला बघायला, परमेश्वराच्या रंगात जायला बघितलं, मी राहिलीच कुठे, मैं भी हो गई लाल, मीच परमात्मा बनून गेली. बस तीच मीराबाईंची अवस्था मी अनुभवतोय अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून. आणि म्हणून माझं शरीराचं वय जरी 43 असेल, तर मी अजून तिथेच 16व्यातच अडकलेलो. आणि 16व्यातच अडकल्यामुळे 17वं वर्ष धोक्याचं कधी येतच नाही माझं. मला नेहमीच आनंद असतो. मी माझा जीवनाचा फॉर्म्युला सांगतो, ऐका. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना याची मदत होईल. माझ्या जीवनामध्ये मी कधीच आजपर्यंत प्लॅन केलेलं नाही, कुठलं ठरवलेलं नाहीये. मी कधीच विचार करत नाही की आता काय करायचं. मी कधीच प्लॅन केलेलं नाही. मी स्पॉन्टेनियस जगतो, मी उत्स्फूर्तपणे जगतो. मला जे वाटलं ना ते मी करतो, आणि जे नाही वाटलं ते कुणाच्या बापाने सांगो ते ऐकत नाही. मी माझ्या मस्तीत जगतो. अगदी लक्षपूर्वक ऐका. हे ज्ञानयोग ध्यान शिबिर जे आज 1.5 कोटीपेक्षाही जास्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. लोक जोडल्या जातात, अगदी अमेरिकेतून, इंग्लंडमधून, दुबईमधून, अबुधाबीमधून, लंडनमधून, ऑस्ट्रेलियामधून, न्यूझीलंडमधून, सिंगापूरमधून फोन येतात सारखे की माऊली तुमच्या सत्संगाने असं झालं, तुमच्या सत्संगाने तसं झालं, आम्हाला इतका छान अनुभव आला, आमचं असं असं झालं. आणि ते म्हणतात माऊली आम्ही काय देऊ तुम्हाला. मी त्यांना एकच सांगतो की हे बस तुमचं प्रेम द्या, तुमचा आशीर्वाद द्या, मला बाकी काहीच नको. मी तुम्हाला प्रेम दिलं ना, माझे शब्द म्हणजे काय, माझं प्रेम आहे. माझा सत्संग म्हणजे काय, माझं प्रेम आहे. माझा सत्संग म्हणजे काय, माझ्या हृदयाचा ओलावा आहे. माझा सत्संग म्हणजे काय, माझं आपलेपण आहे. मी तुम्हाला तेवढं दिलं ना, बस. अगर कुछ देना ही है मुझे, बस दुआ में याद रखो बस. और दुआ भी क्या चाहिए कि बस माऊली के हाथ से सब कुछ हो जाना चाहिए, ज्ञान योग सब तरफ फैल के सब लोग खुश रहना चाहिए, बस ये दुआ चाहिए मुझे, बाकी कुछ नहीं चाहिए. कधीच मी ठरवलं नाही. ज्ञानयोगाचं शिबिर सुरू झालं 2002 मध्ये. माझा तर वेगळा व्यवसाय होता, आणि मग मला का केलं, मला काही ठरवायचं होतं. मला पैशासाठी करण्याची गरज होती. माझा व्यवसाय खूप मोठा होता. मला कधी कधी हसू येतं. मला लोक विचारतात माऊलीजी असं काय वाटलं बरं तुम्हाला की तुम्ही ज्ञानयोग करावं, असं काय वाटलं बरं तुम्हाला, काही तुम्ही दुःख पाहिलं का जनतेचं, तुम्हाला असं वाईट वाटलं का. मी डोक्याला हात लावतो की काय हे सगळ्या गोष्टी कारणासाठीच पाहिजे का.
सगळं कारणासाठी असतं. माझं वय लहान, मी काय करतो मला हे पण माहिती नव्हतं. मला वाटलं असं करावं, मी केलं. हे इतकं प्रचंड वाढणार आहे आणि कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचणार आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं. अगदी आपला फेसबुकचा हा लाईव्ह सत्संग दर रविवारी जो आपला आपण घेतो सकाळी 9 वाजता. लॉकडाऊन होतं, मी घ्यायलाही तयार नव्हतो. मी सकाळी चालल्या जायचो डोंगरावरती, मस्त एन्जॉय करायचो, संध्याकाळी यायचो. मग अनेक साधक मला म्हटले की माऊलीजी तुम्ही सत्संग सुरू करा, तुम्ही सत्संग ठीक आहे, तुम्ही आनंदात आहे पण तुमचा आनंद द्या, वेळ ठरवून घ्या. म्हटलं चला. मग एकदा फक्त रविवारी सत्संग घ्यावासा वाटला, मी घेतला. मग तो सत्संग जो सुरू झाला आज हजारो लोकांपर्यंत हा सत्संग पोहोचतोय. मला काही म्हणजे मी काही म्हटलं नाही की हा सत्संग पोहोचला पाहिजे, बस मला वाटलं, मी बोललो. आणि हा सत्संग मग एका दिवसात 15,000 लोक, 10,000 लोक बघतात. आणि मला याचं समाधान आहे की माझा आनंद 10,000 लोकांपर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचला. हे असा उपयोग करतो मी सोशल मीडियाचा. काही बस जे वाटलं, का सुरू करायचं वाटलं मला, केलं सुरू. काहीच नव्हतं वनात त्यावेळेला, काहीच नव्हतं. कुठे जायचं, पुढं शिबिर कुठे घेणार, साधना शिबिर काहीच माहिती नव्हतं मला. मी फक्त आतल्या हृदयाचा आवाज ऐकतो. आज पोहोचलो कोट्यवधी लोकांपर्यंत. का शिबिर केलं माऊली तुम्ही सुरुवात? बस वाटलं, मी केलं. मला वाटलं मी शिबिर घेतो, मला वाटलं मी नाही घेत. मला कधी कधी वाटलं मी डोंगरावरती 2-3 दिवस चालल्या जातो. मला वाटलं मला जे वाटतं, मला जो आतला आवाज येतो मी ते करतो. का बरं करायचं आणि पुढं काय होईल आणि पुढचं प्लॅनिंग मी कधीच करत नाही. पण मला कंटिन्यू असं जाणवतं की काय होईल काय होईल काय होईल. मला ते आपोआप सेन्स येतो की हां यस अब ये होने वाला है. का बरं? मी त्या निसर्गाशी एकरूप आहे. पण आता गंमत बघा बरं का. आता मी याच्यातून जे मी अनुभवलेलं आहे ते सांगतो. हे थोडंसं नवीन असेल तुमच्यासाठी. की मी काय सांगितलं की मी काही विचारच करत नाही, बस जे आतून आलं ना स्पॉन्टॅनियस तसं वाटलं ते करतो. पण विचार न करता जगण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत बरं का. तुम्ही लक्षात ठेवा. विचार न करता जगणं पुढे 2 बाण आहेत. पहिले विचार न करता का जगतात? कारण ते केअरलेस असतात, त्यांना काही घेण देण नसतं. कोणी मरवून येतं जाऊ नये, आपल्याला काही घेण देण नाही. आपण आपले मस्ती, आपण आपलं जगायचं. हे स्वार्थी लोक असतात, हे बेजबाबदार लोक असतात, हे केअरलेस असतात. कोणी मेलं जरी ना, घरातलं काही जरी झालं, एका दारू पिणारा बघा तुम्ही, ते दारू डोसेल. पोरगी सांगते दारू पिऊ नको, पोरगं सांगते दारू पिऊ नको, बायको सांगते दारू पिऊ नको. पण ते काय म्हणतात, मी नाही विचार करत त्या लोकांचा. ते केअरलेस आहे, ते बेजबाबदार आहे. ते बायकोला मारहाण करेल घरी येऊन. ही काही ध्यानाची अवस्था नाही. हे त्याच्या चुकीच्या मित्रांसोबतची संगत आहे त्याच्यामुळे. पण दुसरं काय आहे, विचार न करता जगणं. पण हे सुद्धा कसं आहे माहितीये का, हे मी कसं जगतोय, केअरलेसपणा नाही, काळजी घेऊन. विचार न करता जगणं हे कसं आहे ऐका. हे कोण करू शकतं? दुसरा प्रकार काय, या निसर्गावर, या परमात्म्यावर, या जीवनावर आणि जीवनाने दिलेल्या क्षणावर संपूर्ण विश्वास आहे. कसा विश्वास आहे की या जीवनावर, या क्षणावर, या परमात्म्यावर, या विश्वावर माझा एवढा विश्वास आहे की मला माहिती आहे की तो मला योग्य ठिकाणीच घेऊन जाणार आहे. मग मला करण्याची काय गरज आहे, मी कशाला विचार करू, माझा विचार तो करेल. आता इथं प्रेम आहे, इथं काळजी. समजलं का? बेफिकरपणा करा, मरायला मेलं तर मरू द्या, कायला तर कर, असं नाहीये. म्हणून विचार न करता जगणं सुद्धा 2 आहेत. काय? एक केअरलेस, बेजबाबदार, आणि दुसरं विश्वासातून येणं. विश्वासातून एक आपोआप येतं. आई आणि बाळाचं नातं. कळतंय का? आता याच्या पुढचं आहे का, मी काय सांगितलं, विचार न करता जगण्यात 2 प्रकार, एक केअरलेसनेस आणि दुसरं काय आहे, प्रचंड विश्वास निसर्गावर, अस्तित्वावर किंवा परमात्म्यावर. पण या विश्वासाचे सुद्धा 2 प्रकार आहेत बघा बरं का, मी अनुभवलेले. हा जो विश्वास असतो ना, हा विश्वास सुद्धा 2 प्रकारचा आहे. एक ठरवून ठेवलेला विश्वास, ठरवून म्हणजे त्याला अपेक्षा आहे.
की जर मी विश्वास ठेवला ना तर असं असं घडेल ही इच्छा आहे, जर मी विश्वास ठेवला ना तर असा असा मला फायदा होईल ही इच्छा आहे, किंवा जर मी विश्वास ठेवला ना तर मला ज्ञान मिळेल ही इच्छा आहे. दुसरा मार्ग, माझा मार्ग कसा आहे की विश्वास ठेवणं ठेवणं ठेवणं, विश्वास ठेवणं हा शब्द चुकीचा आहे. ते आपोआप आतून येतं. बस जुड़ जाते हैं तार अपने आप, अपने आप हो जाता है. जिथे अपेक्षा आहे, जिथे फायदा आहे, जिथे काहीतरी हवंय, तो विश्वास नाही, तो व्यवहार आहे. मग माऊलीजी मी विश्वास ठेवतो तुमच्यावर, असा फायदा होईल का? मग तो देणं घेणं आले तिथं. तिथं काय आहे? फक्त तिथं बिझनेस आहे, तिथं व्यवहार आहे. जसं आपण मंदिरात करतो की देवा जर तू माझं एवढं केलं तर त्यातले 5% पैसे तुला. का कमिशन मागतो का देवा तुम्हाला? देवा तू असं असं केलं, जर मला पास केला तर मी 12 चक्रा 12 महिन्यात मारेल भद्रा मारुतीला. भद्रा मारुती असं म्हणतो तुम्हाला? भद्रा मारुतीकडे जा ना, पण आपुलकीने जा ना, धन्यवाद देण्यासाठी जा ना. तिरुपतीला जा ना, जायचं नाही असं नाही, तिरुपतीला जा ना, पण तू हे केलं तर हे काम कर. तो काय तुमच्या कामाचा ठेका घेतलेला आहे? ठेकेदार आहे का तो? परमात्मा एक तत्व आहे, परमात्मा एक ऊर्जा आहे, परमात्मा एक प्रचंड प्रेमाचा सागर आहे. परमात्मा प्रत्येकाला तथास्तु म्हणतो, पण आपल्या अपेक्षा, आणि मग आपण म्हणतो की माझा देवावरती विश्वास आहे. मग असे खूप लोक आहेत बरं का, की मनाच्या विरुद्ध घडला, मी एवढा विश्वास ठेवला, काय फायदा झाला? त्या फायदा या शब्दातच आहे की विश्वास खोटारडा आहे. माझा विश्वास कसा आहे? आपोआप, मला कळत नाही, बस बस चलते रहता, मैं बस बहते रहता हूं. आणि खरं तर ना, इकडे लक्ष द्या, गंमत बघा, हे आपोआप असं आतून येतं की शब्दात नाही सांगू शकत तुम्ही. ही माझी आतली भावना, ही माझी निसर्गाशी एकरूपता, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येक साधकाचं खूप आतून चांगलं व्हायला पाहिजे, ही आतली भावना मी नाही सांगू शकत. बस माझ्या डोळ्यात पाणी येऊन जातं तुमच्यासाठी. का मला नाही माहिती, कदाचित त्यांनी तसं बनवलेलं आहे. असं इतकं आतून वाटतं की जगातल्या प्रत्येकाचं चांगलं व्हायला पाहिजे, प्रत्येकाचं, आणि माझ्या आधी चांगलं होऊ दे परमेश्वरा. बस तुम्हाला फक्त माध्यम बनव, मला काहीच नको रे बाबा, ह्या सगळ्या जगाचं चांगलं होऊ दे बस. हे सगळ्यांचे व्यसन सुटू दे, या सगळ्यांना रोगातून मुक्त कर, ह्या सगळ्यांना मनातल्या ताणतणावातून मुक्त कर परमेश्वरा. एवढंच मी तुला मागतो, मला काहीच नकोय दुसरं. मी वैयक्तिक ते इतका समाधानी, खरंच मी शब्दात सांगत नाही हे, मी काहीतरी गंमत करायची म्हणून बोलत नाही, मी इतका समाधानी, इतका समाधानी, इतका समाधानी की परमेश्वरा तू आत्ताच्या क्षणात जरी मला बोलवून घेतलं मी यायला तयार आहे, मी जगलेलो आहे. बस यांचं चांगलं होऊ दे बस. हे आपोआप येतंय माझ्यातून, आपोआप. आणि ज्या वेळेला ही एकत्वाची भावना येते ना, ही प्रेमाची भावना येते ना, हृदयाचे 4 नियम पालन केल्या जाते ना, हृदय आपोआप ओपन अप होतं, हार्ट चक्र ओपन अप होतं, जे कृष्णाचं झालेलं होतं. अनाहत चक्र कृष्णाचं ओपन होतं. म्हणून तुम्ही ऐकलं असेल, गोष्ट ऐकली असेल, ते एक प्रतीक म्हणून नाही सांगितलं होतं की कृष्णाच्या आईला कृष्णाने माती खाल्ल्यावर तोंड उघड म्हटलं की सगळं विश्वाचं दर्शन झालं. ऐकलंय? विश्वाचं दर्शन हे झालं की कृष्णाच्या आईला, यशोदेला पहिल्यांदाच कळलं की कृष्ण माझा नाही आहे, कृष्ण जगाचा आहे. कृष्ण चोरी पण करायचा, कशाची? माखनाची, पण स्वतःने खायचा, मित्रांना वाटायचा आणि मग स्वतः खायचा. काय गरज होती हो कृष्णाला त्याच्या शिष्याची, अर्जुनाचा सारथी बनणं? आणि त्या काळातच सारथी म्हणजे ड्रायव्हर बनणं कमीपणाचं होतं. अरे भगवंत विचार करा, भगवंत ड्रायव्हर बनतो का बरं? सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम के बस अर्जुन रथ हा क्यों, प्रेम के बस
अर्जुन रथ हाक्यो भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई। झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए। बघा ना तुम्ही, बहुविध प्रेम लगाई। बघा ना तुम्ही, का खाल्लं रामाने शबरीचे उष्टे बोर, का विदुराच्या घरी जेवण केलं, केळीचे साल खाल्ले कृष्णाने, का कृष्ण ड्रायव्हर बनला? कारण कृष्णाच्या आईने लहानपणीच ओळखलं होतं, हे माझं नाही लेकरू, हे जगाचं आहे. हे शिकून येत नसतं. हा आतला भाव आहे. आणि जसं तुम्ही आतला भाव आला की सतत मी विचार शून्य अवस्थेत असतो, कंटिन्यू विचार शून्य. आणि विचार शून्य झाले आणि हृदय प्रेमाने भरलं ना, की आपोआप तुम्हाला आतला आवाज ऐकू येतो, आपोआप तुमची इंट्युशन वाढते. वाढवायची गरज पडत नाही. अनेक लोक कोर्सेस करतात, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंट्युशन पॉवर. हे शक्य नहीं था, वो सब बिजनेस. क्योंकि भूल जाना चाहिए बस. हे आपोआप घडतं. आणि हे बघा, आता मी काय सांगतोय बघा, की विचार शून्य झाले की आतला आवाज ऐकतो. मी ऐकतो असं म्हटलं ना तरी ते खोटं आहे. कारण ते तर मी आला, मी ऐकतो, अरे मी नाहीच रे बाबा. हे सगळं आपोआप घडतं. म्हणून इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, बस काही वेळात मी संपवतो, ऐका. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे कुठला, बीइंग, BEING, बीइंग. मराठीत काय म्हणतात त्याला, असणं. असणं. मी बीइंगमध्ये जगतो, मी ध्यानमय अवस्थेत जगतो. ध्यानमय अवस्था. हां, एक गोष्ट लक्षात घ्या की याची सुरुवात 15 मिनिटाचं ध्यान करूनच करावी लागते. याची सुरुवात प्राणायाम करूनच करावी लागते. याची सुरुवात गुरुसमोर समर्पित होऊनच करावी लागते. याची सुरुवात शिकण्यापासूनच करावी लागते. पण शिकण्याकडनं असण्याकडे जाण्याचा प्रवास म्हणजे ज्ञानयोग ध्यान शिबिर. आता बघा, बीइंगमध्ये 2 शब्द आहेत. इंग्लिश ज्यांना कळतं, एक आहे BE, बी, आणि दुसरा आहे ING. मी जे अनुभवलं ते सांगतोय बरं का. तर बीइंग म्हणजे काय, बी म्हणजे काय, बी म्हणजे असणं. पण कशात असणं, ING कशाला लावतो आपण, क्रिया. बरोबर. म्हणजे तुमच्या आयुष्यात जी चालू असलेली क्रिया आहे, बस उसमें घुलमिल जाओ, त्याच्यात विसरून जा. जसं दूध आणि पाणी एकत्र विरघळतं, जसं साखर दुधात विरघळल्यावर गोड होतं दूध, तसं त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःला विसरून जा. एक खूप मोठे गुरु, 12 वर्ष त्याच्याकडे 3 शिष्य शिकले. आणि मग त्या 3 शिष्यांनी सांगितलं का मला फायनल मंत्र देऊन टाका महाराज, की जीवनाचं रहस्य काय. गुरु म्हणाले, 12 वर्ष तुम्ही माझी सेवा केली, तुम्ही आता एक काम करा, ते औरंगाबादला जा म्हणे, तिथे चैतन्यवाने. आणि चैतन्यवाने तिथे एक येडं राहतं म्हणे. त्या येड्याचं नाव आहे माऊली. पागल आहे ते पागलकडे जा, त्या माऊलीकडे जा, ते तुम्हाला शेवटचं जीवनाचं रहस्य सांगेल म्हणे. हे 3 महाविद्वान, सगळे महाभाग हे आले, हे शिष्य त्यांचे. मी आपला आश्रमातला रस्ता झाडत होतो आणि त्यांनी मला विचारलं की आमच्या गुरूंनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलं माऊलीजी, रहस्य काय जीवनाचं. मी झाडता झाडता सांगितलं, हे इथून मला ते विठू माऊली भवनापर्यंत, इथून हा जो रस्ता आहे ना, हा तेवढा झाडायचा आहे, हे जीवनाचं रहस्य. तिने माझ्याकडे तुम्ही जसं बघताय ना तसं तुच्छतेने बघितला. येडच यार. आणि माझ्या गुरुनी याच्याकडे पाठवलं मला. पुन्हा गेले ते त्याच्या गुरुकडे. आणि कुणाकडे पाठवले तुम्ही, ते येड्याकडे. आम्ही त्याला विचारलं जीवनाचं रहस्य काय, आणि ते काय म्हणतं मला इथून त्या हॉलपर्यंत रस्ता झाडायचा. तेव्हा तुम्हाला कळालं नाही त्याच्यातून, म्हणे नाही, म्हणे पुन्हा जा म्हणे. इच्छा नसताना पुन्हा आले ते येडे माझ्याकडे.
पुन्हा आले ते ज्ञानी या येड्याकडे. त्यावेळेस मी नेमकं पाणी भरत होतो आपल्या ड्रम मध्ये. पुन्हा त्याने विचारलं जीवनाचं रहस्य काय. मी त्यांना सांगितलं हा ड्रम मला पूर्ण भरायचा आहे. त्यांनी डोक्याला हात लावला. येडे रे येडे, कसे काय विचारतोय आम्ही, तुम्ही सांगताय काय. पुन्हा गेले गुरुकडे. मग त्या गुरुने सांगितलं अरे बाबा, अरे राजा, लेकरा, सोन्या मोत्या, तुम्हाला कळायला पाहिजे होतं. याचा अर्थ माऊलीला हे सांगायचं होतं की जीवनाचं रहस्य काय. झाडतोय ना, पूर्ण झाडण्यातला आनंद घ्या. पाणी भरतोय ना, पाणी भरण्यातला आनंद घ्या. आता सत्संग ऐकतो ना, सत्संगातला आनंद घ्या. याच्याशिवाय काहीच नको, बस याच्यात विसरून जा. यही है जीवन का राज. बीइंग, B+ING, असणं. रहा तिथेच रहा. कळतंय. चलते रहो बस, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम, बस चलते रहो, रुको मत. पर चलना कैसा है, हर पल पल जियो. प्रत्येक क्षणाक्षणात जगा, प्रत्येक क्षणाक्षणात विसरून जा. आणि असं केलं की मग आपोआपच काय होतं, बोला, इंट्युशन पॉवर वाढते. कळालं. मग हे इंट्युशन पॉवर वाढण्यासाठी ही इंट्युशन पॉवर वाढण्यासाठी आता यांनी कुणालजींनी विचारलं, इज इट ट्रू और यू आर ब्रेन वॉशिंग और इट्स इल्युजन. ही माया आहे का, हे खरं आहे का. अरे भाई, यही तो मैं कह रहा हूं कुणाल जी, कि ऐसे जियो कि कुणालला कुणाचीच चिंता नाही. ये ब्रेन वॉशिंग नाहीये. समजतंय का. हे ब्रेन वॉशिंग नाहीये. किंवा हे असं ठरवून शिक्षण घेतलेली पद्धती नाही. तुम्ही जसं जसं क्षणाक्षणात तुम्ही जगायला लागतात ना, जसं क्षणाक्षणात तुम्ही जगायला लागतात, जसं आता सत्संग आहे, तुम्ही जगा, तुम्ही शिबिर करा, तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही ध्यान करा, तुम्ही आनंदाने फुल व्हा. जसं तुम्ही आनंदाने फुल झाले, तुमचं ब्रेन वॉशिंग कुणी करूच शकत नाही. कारण वॉश करायला ब्रेन पाहिजे ना आपल्याकडे. आपला ब्रेन कामच करत नाही. आपला ब्रेन काम करण्याच्या ऐवजी आपलं हृदय काम करायला लागतं. आणि जसं हृदयाने काम करायला लागलं तर हृदयातलं प्रेम, ऐका, मग हृदयातलं प्रेम त्या ब्रेनला सगळ्या अवस्थेत सेम ठेवतं. समजला का. बरोबर. ब्रेन आपण ब्रेन जर वापरला, याचा अर्थ बिंडोकपणाने बघा असं मी सांगत नाही. उठलं की काही करा, कपडे फाडा, जगा, असं नाहीये. पण मला हे माहितीये की व्हेन यू आर 100% कनेक्टेड विथ दॅट सुप्रीम पॉवर, आणि ते कधी होऊ शकतं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कनेक्टेड नाहीये. जेव्हा तुम्ही स्वतःला समर्पित करता, जेव्हा तुम्ही विसरता, when you are connected with that supreme power, you don't need to do anything, it just happen. समजतंय का. मग तो ब्रेन काम करायला लागतो. ज्या वेळेला ऐका, ज्या वेळेला मी 12वीत होतो तर मला तो ब्रेन वापरावा लागायचा, तणाव यायचा. ब्रेन ती केमिकलची म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करता 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 माझ्यात केमिकल रिएक्शन व्हायची वेळ आली होती. आता मला ब्रेन वापरावं लागत नाही, पण माझ्या ब्रेनची क्षमता वाढली, माझी IQ वाढला माझा. एवढे सगळे साधक आहेत ना, लाखो साधकांचे नावं त्यांनी एकदा जरी सांगितलं ना, माझ्या लक्षात राहतं की हा हे ते. लोक मला विचारतात, माऊली एवढी कसं काय तुमची स्मरणशक्ती वाढली. का बरं. कारण आता ब्रेनला काम कमी, आता हृदयाला काम जास्त आहे. मग ब्रेनची स्वच्छता झाली, ब्रेनची पॉवर वाढली ध्यान प्राणायामाने. मग याचा अर्थ मी संसार करत नाही का, करतो. मी व्यवहार करत नाही का, करतो. कारण आश्रम, अरे तुम्हाला तर 4 लोकांना सांभाळावं लागतं, मला तर 1000 लोकांना सांभाळावं लागतं. मग याच्यात निर्णय क्षमता पाहिजे की नाही, कार्यकुशलता पाहिजे की नाही. बरोबर. ज्ञानयोगच, मी जरी समजा हे सांगतोय तर ज्ञानयोगच अनेका, म्हणजे हे उदरनिर्वाहाचं साधन माझं झालेलं आहे. मी जरी पैशासाठी करत नसेल तर बरोबर लोक येतात, पैसे आपोआप होतो. कारण मला लेकर आहेत, मला बायको आहे, आई आहे, भाऊ आहे, सगळेजण, माझं घर चालवायचं, त्याला पैसे लागतात. पण हा माझा बिझनेस नाही आहे, हा उदरनिर्वाहाचं साधन बनलेलं, हे आपोआप घडलं. ते
बरोबर आहे का? तसं तुम्हाला हे जाणवेल, जसं कुणालजींनी मला विचारलं होतं की तसं तुम्हाला जाणवेल की जेव्हा तुम्ही ध्यान करतात, प्राणायाम करतात, विसरतात स्वतःला, त्यावेळेला तुम्हाला हे जाणवेल की आपोआप तुम्ही जर विद्यार्थी असाल ना, अभ्यासात लक्ष एकाग्र राहील, हृदय प्रेमाने भरलं ना, तर ऑटोमॅटिकली ब्रेन चालायला लागतो. समजतं का? मेंदू आपोआप जास्त चालायला लागतो, मेंदूची क्षमता वाढते, तुमच्या मेंदूमध्ये अनंत क्षमता आहे. पण मी काय सांगतोय, मेंदू जर विचारांनी भरलेला असेल, मेंदू जर अहंकाराने भरलेला असेल, मेंदू जर मीने भरलेला असेल, तर ती क्षमता कमी होते. समजतंय? अँड व्हेन यू आर स्टार्टेड, तुम्ही ज्या वेळेला सुरुवात करतात हृदयापासून, ऑटोमॅटिकली त्या मेंदूची जी ओरिजिनल क्षमता आहे, त्या मेंदू ओरिजिनल क्षमतेने काम करायला लागतो, हा त्याचा अर्थ आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर होतंय ना? म्हणजे बिनडोकपणे वागा असा त्याचा अर्थ नाही. विचाररहित अवस्था म्हणजे काय? तुम्ही बस फक्त जोडल्या जा. हे 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 जे मी सांगतोय ना, हे अनुभवल्याशिवाय नाही कळणार. आणि तुम्ही बघा, म्हणजे मला सांगा, तुमच्यापैकी असं जर कोणी असेल, तुम्ही कॉमेंट करा, मी कॉमेंट वाचतोय, की जर खरंच कुठेतरी विश्वास आहे, बस तो पांडुरंग आहे. बस कुणाचं, ज्याच्यावरती विश्वास ठेवायचा, म्हणजे कुठल्याही बरं का, अल्लावर ठेवा, येशूवर ठेवा, बुद्धावर ठेवा, स्वतःवर ठेवा, आईवर ठेवा, बापावर ठेवा, माऊलीवर ठेवा, पण तुमचा विश्वास असतो. विश्वास म्हणजे काय? जोडल्या जाणं. आणि एखाद्या संकटात तुम्ही काय म्हणता, देवा मला वाचवा, आणि तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आहे की संकटातून वाचता तुम्ही. आजपर्यंत किती संकटातून त्यांनी वाचवलेलं आहे, तुम्ही नाही अनुभवलं का? हे तुम्ही सांगा मला. नाही अनुभवलं का बरं? कारण त्या ऊर्जेशी तुम्ही एकरूप आहात. समजते? प्रदीपजी म्हणतात, आय लव्ह यू माऊलीजी. मी पण सगळ्यांवरती, प्रदीपजी आय लव्ह यू टू. बस वेळ खूप झालेला आहे. 10 मिनिटाचं ध्यान घेऊ, इंट्युशन पॉवर वाढवणार. तयार सगळेजण? ओके. पंचतत्वांपासून शरीर तयार झालेलं आहे. या पंचतत्वांना संतुलित करण्यासाठी 5 बोट आहेत. या 5 बोटांमध्ये एक एक तत्व आहे. या 5 बोटांना संतुलित करण्याचे एक एक बटन आहे. अंगठ्यामध्ये आहे अग्नितत्व, तर्जनीमध्ये आहे वायुतत्व, मधलं जे बोट आहे त्याच्यामध्ये आहे आकाश तत्व, अनामिकेमध्ये आहे पृथ्वी तत्व, आणि करंगळीमध्ये आहे जलतत्व. 5 बोट. इंट्युशन पॉवर वाढवणारं ध्यान आपण शिकतोय. अर्थात हे नुसतंच मी सांगितलं म्हणून तुम्ही केलं तर तितका बदल तितकं तुम्हाला जाणवणार नाही. केव्हाही बसल्या बसल्या तुम्ही केव्हाही हे करू शकता. फक्त 5 मिनिटाचं ध्यान आहे, फक्त 5 मिनिट. इंट्युशन पॉवर वाढते याने. हे जे 5 तत्व मी सांगितले, काय करायचं सांगतो. मी ज्या वेळेला सांगेल त्यावेळेला, मी अंगठा म्हटलं की अंगठा, तर्जनी म्हटलं की हे बोट, मधलं हे, जसं जसं एक एक बोट सांगेल तसं तसं काय करायचं. इकडे बघा माझ्याकडे, हे असं असं, इकडे बघा, हे असं असं प्रेस करत राहायचं. मी अंगठा म्हटलं, इकडे बघा, अंगठा घ्यायचा आणि असा प्रेस करायचा. थोड्या वेळ इकडचा उजव्या हाताचा अंगठा, थोड्या वेळ डाव्या हाताचा अंगठा, थोड्या वेळ उजव्या हाताचा अंगठा, थोड्या वेळ डाव्या हाताचा अंगठा, हे असं प्रेस करायचं. आणि अंगठ्यामध्ये काय आहे? अग्नितत्व आहे. मग जे काही मी तुम्हाला सांगणार आहे आता, हे प्रेस करता 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 ते फील करायचं. अग्नितत्वाबाबत मी जे सांगेल ते फील करायचं, ते फील करायचं. नुसत्या 5 तत्वांना जागृत केलं की आपोआपच 5च मिनिटात तुमचं मन शांत आणि एकाग्र कसं होतं आपण बघूया. चला बसा, मांडी घालून, मांडी घालून बसा. डोळे बंद, डोळे बंद करा. शरीर स्थिर, चेहऱ्यावरती स्मित हास्य, स्माइल ठेवा. एक स्लोली श्वास घ्या आणि सोडा. तुम्ही जसे बसलेले आहात, डोळे बंद ठेवूनच, अगोदर डोळे बंद ठेवूनच तुमच्या पायाच्या अंगठ्याला डोळ्यासमोर आणा, ते ढिले सोडा. पायाची बोटे ढिले सोडून द्या. तुमचे गुडघे ढिले सोडा. कमरेच्या स्नायूंमधला ताण काढा.
खांदे ढिले सोडून द्या, हाताची बोटे एकदम ढिली, डोळे बंद. मनात कुठलाच भाव म्हणजे कुठलीच अपेक्षा ठेवू नका. बस विनाकारण मी करतो तसं करत राहा. डोळे बंदच आहेत, चेहऱ्यावर स्माईल आहे, लहान बाळाचा भाव आहे. मनातल्या मनात सांगा स्वतःला की हे विश्वाची माझी मी एकरूप आहे. हृदयाचे 4 नियम मनातल्या मनात माझ्या पाठीमागे रिपीट करा, किंवा डोळे बंदच ठेवून मन शांत ठेवून. हे डोक्यापासून ऐकण्याचं नाही बरं का, लक्षात ठेवा. हृदयापासून मी जे बोलतोय ना ते फील करा आणि बोला मोठ्या आवाजात. मी सांगतो तसं हृदयावरती हात ठेवा आणि बोला, मी एकमेव द्वितीय आहे. मोठ्याने बोलायचं आहे. मी युनिक आहे. मी स्वतःची दुसऱ्याशी तुलना करत जगणार नाही. मी युनिक आहे. मी एकमेव द्वितीय आहे. फील करा की या विश्वात तुम्ही एकमेव द्वितीय आहेत. हा तुमचा सन्मान केलेला आहे परमात्म्याने. हृदयावरतीच हात राहू द्या आणि पुन्हा एकदा बोला, या विश्वातले सगळे जण माझे आहेत. या विश्वातले सर्व जण माझे आहेत. हे नुसतं बोलू नका, तोंडाने बोलता बोलता फील करा. तुमची आई, तुमचे बाबा, तुमचे लेकरं, तुमचे मित्र, आपल्या सत्संगातले साधक, या विश्वातले सगळे जण हे विश्वाची माझे घर. हे हृदयात फील करा, हे विश्व माझं आहे. नंबर 3, मनातल्या मनात फील करा आणि तोंडाने बोला की घडणाऱ्या घटनेपासून मी वेगळा आहे. घडणाऱ्या घटनेपासून मी वेगळा आहे. आणि नंबर 4, वेगळा आहे म्हणजे त्या घटनेचा परिणाम तुम्ही होऊ देणार नाही, त्याला रिॲक्शन देणार नाही. तुम्ही स्वतःच्या मध्ये राहणार आहे. आणि डोळे बंदच ठेवा. आणि डोळे बंद ठेवून दोन्ही हात पसरवा. डोळे बंद ठेवूनच वर बघा आकाशाकडे आणि माझ्या पाठीमागे बोला माझ्या पाठीमागे, हे संपूर्ण विश्व माझी काळजी घेतंय. या विश्वातलं कण आणि कण माझ्यावर प्रेम करतंय. या विश्वातल्या कणातल्या प्रत्येक या कणाकणाला असं वाटतंय की माझं चांगलं व्हावं. हे फील करा. पुन्हा एक श्वास घ्या, सोडा. आपण ध्यानाला सुरुवात करतोय. अंगठ्यामध्ये अग्नितत्व आहे. हात घ्या समोर. मी सांगतोय तोपर्यंत दोन्ही अंगठ्यांची पूर्ण अंगठा प्रेस करत राहायचा. थोड्या वेळ इकडचा अंगठा उजवा, थोड्या वेळ डावा, थोड्या वेळ उजवा, डावा. प्रेस करत राहा अग्नितत्व. आणि अग्नितत्व अनुभवा. मनातल्या मनात बोला, अंगठा प्रेस करत राहा, माझ्यात अग्नितत्व आहे. आणि फील करा, माझे सगळे तणाव, माझी सगळी टेन्शन, माझी भविष्याची चिंता या अग्नितत्वाने जाळून टाकली. आता मी तणावरहित आहे. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. अंगठा प्रेस करत राहा. हे अग्नितत्व ऍक्टिवेट करण्यासाठी अंगठा प्रेस करत राहा. हे ऋषीमुनी लोकांनी दिलेलं टेक्निक आहे. बस करत राहा. कधी टेन्शन आलं तुम्हाला आयुष्यात की अंगठा प्रेस करत राहायचा. असं कधी तणाव आला की अंगठा प्रेस करत राहायचा. अंगठ्याचे पॉइंट प्रेस करायचे आणि मनातल्या मनात म्हणायचं, माझा सगळा तणाव या अग्नीने जाळून टाकलेला आहे. माझा अग्नितत्व संतुलित आहे असं बोलत राहा. माझी चिंता या अग्नितत्वाने जाळून टाकलेली आहे. आणि फील करा तुम्ही चिंतामुक्त आहे. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. तुम्ही चिंतामुक्त आहे. आता तर्जनी, अंगठ्याचे शेजारचं बोट प्रेस करत राहा. एक श्वास घ्या, सोडा. एकदा डाव्या हाताची तर्जनी प्रेस करायची, एकदा उजव्या हाताची तर्जनी प्रेस करत राहायची. करत राहा.
याच्यात आहे वायू तत्व. वायू तत्वाचा कंट्रोल तर्जनीमध्ये. श्वास घ्या, सोडा. या श्वासावर कंट्रोल करतं हे वायू तत्व. फील करा. हळूहळू श्वास घ्या, त्या श्वासाचा अनुभव घ्या आणि सोडा. प्रेस करत राहा तर्जनी. जेव्हा जेव्हा तुमचं मन भटकत राहतं, मुलांना अभ्यास करायचा आहे, एकाग्र व्हायचं आहे, ही तर्जनी प्रेस करत राहायची डोळे बंद ठेवून आणि म्हणायचं, बोलत राहा माझ्यासोबत, बोलत राहा की माझ्यातलं वायू तत्वाचं संतुलन होत आहे. माझं मनाचं भटकणं थांबत आहे. माझं मन एकाग्र होतंय. माझं मन एकाग्र होतंय. प्रेस करत राहायचं, फील करायचं. बस ये जीवन में जो कुछ भी हो रहा है बस मैं बह रहा हूं. शरीर डोलू द्यायचं, प्रेस करत राहायचं. जीवन के साथ वायू तत्वासोबत मैं बह रहा हूं. मन एकाग्र होतंय. आता मधलं बोट प्रेस करा. मधलं बोट प्रेस करा दोन्ही हातांचं. एकदा इकडं, एकदा दुसरं बोट, दुसऱ्या हाताचं बोट. पुन्हा एक श्वास घ्या, सोडा. करत राहा. फील करा मनातल्या मनात, मी आकाश आहे. मी सर्वांना सामावून घेतोय. मधलं बोट प्रेस करत राहा. जेव्हा जेव्हा हृदयावरती दडपण येईल, त्या वेळेला, जेव्हा जेव्हा भीती वाटेल, तुम्हाला तणाव येईल, त्या वेळेला हे मधलं बोट प्रेस करत म्हणायचं. म्हणा माझ्या पाठीमागे 5 वेळेला, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. प्रेस करत राहा बोट. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. मी या सगळ्या विश्वाला माझ्यात सामावून घेतोय. जसं आकाशाने सगळ्या गोष्टींना, सगळ्या ग्रहताऱ्यांना सामावून घेतलेलं आहे, तसं मी या सगळ्या विश्वातल्या सगळ्या लोकांना सामावून घेतलंय. हे माझे आहेत. करा प्रेस. प्रेस करत राहा. चेहऱ्यावर स्माईल. हे सगळं विश्व माझं आहे. प्रेस करत राहा. हे सगळं जग माझं आहे. मनातल्या मनात स्वतःला सांगा, मी महान आहे. म्हणा, मी चांगला आहे. मी चांगलेच कामं करतो. मी सगळ्यांना सामावून घेतो. बोलत राहा. आता करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका प्रेस करा. एकदा डाव्या हाताची, एकदा उजव्या हाताची. प्रेस करत राहा. डोळे बंदच आहेत. चेहऱ्यावर स्माईल आहे. श्वास घ्या एक, सोडा. याच्यात आहे पृथ्वी तत्व. हे शारीरिक रोगांबाबतीत आहे. ज्यांचं अंग दुखतंय, कंबर दुखते, त्रास आहे, काही दुखतंय, पोट दुखतंय, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवलं हे प्रेस करत राहायचं. पण नुसतं प्रेस करणं म्हणजे तो व्यायाम झाला. नुसतं प्रेस नाही करायचं आहे. डोळे बंद ठेवून पृथ्वी तत्व सांगा स्वतःला, माझं पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. स्वतःशी बोला. असं मोठ्याने बोललं तरी चालेल आणि फील करायचं, माझं शरीराला माझ्या स्वास्थ्य मिळालेलं आहे. प्रेस करत राहा. माझ्या शरीराचे सगळे रोग दूर होत आहेत. प्रेस करत राहा. डोळ्यासमोर चित्र बघा. जसा पिवळा प्रकाश असतो, जसं सूर्याचं तेज असतं, हे प्रेस करता करता असं बघा की तुमचं जे सहस्त्रार चक्र आहे, तुमचा जो जिथे टाळू भरतो आपण, तिथून एक पिवळा प्रकाश, एक तेज तुमच्या शरीरात येतोय. हे फील करा. फील करा. इकडे एकीकडे प्रेस चालू ठेवायचं आणि फील करायचं. तुमचं कपाळ,
त्या पिवळ्या प्रकाशाने, त्या तेजाने भरून जात आहे. भुवया, डोळे, कान, नाक, ओठ, गाल, गळा, पूर्ण तेज. खांदे, हात, हातांची बोटं, हृदय, छाती, पाठ, करत राहा प्रेस. या संपूर्ण शरीरात एनर्जी येते, शरीराचे रोग दूर होत आहेत. हे मी म्हटलेलं नाही, म्हणण्याने होणार नाही, ते तुम्ही फील करा. कंबर, कमरेचं दुखणं पळून गेले. नाभीचा भाग, मांड्या, गुडघे, पोटरीचे स्नायू, पूर्ण तेज आहे चेहऱ्यावरती, पूर्ण तेज आहे शरीरामध्ये, पसरते तेज. घोटे, टाचा, पायांची बोट. बोला माझ्यासोबत आता 5 वेळेला. माझं शरीर, माझं मन स्वास्थ्य आहे त्याला. 5 वेळेला म्हणा, मी आरोग्य संपन्न आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी निरोगी आहे. बोट प्रेस करत राहा. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. एक श्वास घ्या आणि मनाने सगळे रोग सोडून द्या. आता करंगळी प्रेस करा. प्रेस करत राहा करंगळी. या करंगळीमध्ये जलतत्व आहे. आणि हे प्रेस करता करता ज्या पॉइंटला तुमचं दुखतं ना, तिथे जास्त वेळ प्रेस करून ठेवायचं. तुम्ही प्रेस करताना तुम्हाला जाणवेल की सगळीकडे दुखत नाही, पण एक पॉइंट असा असतो की ते दुखतं. ते जास्त वेळ प्रेस करायचं. दोन्ही हाताचं. एकदा या हाताचा करंगळी, मनातल्या मनात सांगा, माझं जलतत्व संतुलित होत आहे. माझं जलतत्व संतुलित होत आहे. मनातल्या मनात फील करा. मी पाण्यासारखा नितळ आहे. मी स्वच्छ आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य आहे. माझं हृदय स्वच्छ आहे. मी शीतल आहे. मी शांत आहे. मी उत्साही आहे. मी हसरा आहे. जशी झाडाची सावली शीतलता देते, तशी मी सगळ्यांना शीतलता देतोय. मी प्रेम देतोय. मी प्रेमळ आहे. मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. आता शरीर स्थिर ठेवा. एक श्वास घ्या, सोडा आणि दोन्ही हात जोडा. शरीर स्थिर ठेवा आणि माझ्या पाठीमागे मनातल्या मनात रिपीट करा. शरीर स्थिर ठेवा आणि रिपीट करा. मीच आकाश, मीच वायू, मीच पृथ्वी, मीच जल आणि मीच अग्नी. या संपूर्ण विश्वाची ऊर्जा माझ्यात येते. या संपूर्ण विश्वाची ऊर्जा माझ्यात येते. मी शांत आहे. मी हसरा आहे. मी स्थिर आहे. मी आनंदी आहे. मी प्रेमळ आहे. मी आनंदाने जीवन जगत आहे. मी आणि तो परमात्मा, मी आणि हा निसर्ग एक आहे. मी या निसर्गाशी एकरूप 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 आहे. माझी स्मरणशक्ती वाढतीये. माझी एकाग्रता वाढतीये. माझ्या हृदयातलं प्रेम वाढतंय. माझी इंट्युशन पॉवर वाढतीये. माझी इंट्युशन पॉवर वाढतीये. मनात फील करा. आणि जिथे कुठे तुमची श्रद्धा, विश्वास, जिथे कुठे तुम्ही समर्पित होऊ शकता, नमस्कार करा. पूर्ण अहंकार सोडून द्या. नतमस्तक व्हा. आता दोन्ही हात फैलावा, बाजूला घ्या. एक पूर्ण श्वास घ्या. आनंदी चेहरा. या विश्वातली ऊर्जा तुमच्या आत येत आहे, फील करा.
आणि सगळ्यांना प्रेम पाठवा. चेहरा असाच हसरा ठेवून सावकाश चेहऱ्यावरतून हात फिरवून घ्या आणि डोळे उघडा. डोळे उघडा. उघडा डोळे. पुन्हा एकदा मी सांगतो तसं श्वास घ्या असा आणि सोडा तोंडाने. अजून 2दा. चेहऱ्यावरचा स्माईल. आणि अजून एकदा. जय गुरुदेव. रोज तुम्ही हे केव्हाही बसल्या बसल्या करू शकता. आपोआप तणाव निघून जातो, चिंता निघून जाते, शारीरिक रोग निघून जातात आणि खूप पॉवरफुल आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे ध्यानसुद्धा मी तुम्हाला पाठवतो. आणि हा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका. हा सत्संग सर्वांपर्यंत पोहोचवा. ज्ञानयोगाशी जोडल्या जा. याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती खूप सारे सत्संग आहेत, ते ऐका. इतरांना पाठवा. फेसबुकवरती लाईव्ह सत्संग असतो आपला दर रविवारी, ते करा. चैतन्यवनात किंवा जे खूप दूर राहतात, येऊ शकत नाही, जे दुसऱ्या देशांमधले साधक आहेत, त्यांनी ऑनलाईन शिबिर असतं आपलं, ते देखील करा. आता त्या ऑनलाईन शिबिरासाठीचा संपर्क कसा करायचा, तर आपले 2 गुरुजी आहेत, सूर्यभान गुरुजी. त्यांचा नंबर आहे 98 34 12 19 29. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आणि पंढरीनाथ गुरुजींचा नंबर आहे 90 21 53 21 57. तर असंच आनंदात राहा, ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा. जय गुरुदेव. जय गुरुदेव.